सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मुक्तांशी संवाद, मुक्तीचे पाऊलवाट. या कार्यक्रमामध्ये आपण महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला यांच्याशी थेट मुलाखत घेण्याचा हा आपला कार्यक्रम आहे. तर बहुजन संघटक तसेच आकार या संस्थेमार्फत आपण हा कार्यक्रम राबवत आहोत. तर आज आपल्याकडे अशीच एक अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ऍक्टिव्हिस्ट आणि रिसर्चर आहेत. म्हणजे आकार आम्ही जसं म्हणतो की शेपिंग पॉलिसीज अँड पॉलिटिक्स, त्याच क्षेत्रामधले म्हणजे शीतल कांबळे या आपल्यासोबत आहेत. त्या एक उत्तम रिसर्चर आहेत. त्या डॉक्टर शीतल कांबळे, म्हणजे त्यांनी PhD केली आहे कास्ट बेस्ड सेक्शुअल व्हायलन्स या विषयामध्ये, सेक्शुअल व्हायलन्स या विषयामध्ये. आणि त्यांचा जवळपास 12 वर्षाचा अनुभव सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. त्या मूळच्या सांगलीच्या आहेत आणि मुंबईमध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण आणि शिक्षण पूर्ण केलंय. त्या सहेली या संस्थेमध्ये कामात होत्या. म्हणजे अनऑर्गनाइज लेबर, म्हणजे असंघटित कामगार यांच्यासोबत त्यांनी खूप काम केले आहे. त्यांचे कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग प्रोग्राम त्यांनी कंडक्ट केले आहे. HIV एड्सच्या पेशंट सोबत पण त्यांनी काम केले आहे. फंड रेझिंग मध्ये काम केले आहे. म्हणजे त्यांचं जर आपण कामाचं स्वरूप बघूयात 12 वर्षाच्या पिरियडमध्ये, तर बऱ्याच क्षेत्रांना त्यांनी रूपरेषा त्यांनी दिली आहे. म्हणजे बऱ्याच सेक्टरमध्ये ते आपल्याला दिसतात. तसंच मेन म्हणजे की त्यांनी स्पेशल सेल फॉर वुमन अँड चिल्ड्रन याच्यामध्ये काम केलं. म्हणजे कमिशनर ऑफिसमध्ये मुंबई इथे त्यांनी काम केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी व्हायलन्स अगेन्स्ट वुमन या विषयावर काम केलं. त्याच्यामध्ये बरेच ट्रेनिंग त्यांनी घेतलेत. ऍडव्होकसी काउन्सिलिंग केलं आहे. तसेच युथ लिडरशिपमध्येही त्यांचा खूप मोठा हातभार आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ स्टुडंट स्किल डेव्हलपमेंट याच्याद्वारे त्यांनी युथ लिडरशिप प्रोग्राम राबवले आहे. त्याच्यामध्ये भरपूर त्यांचं योगदान आहे युथ ट्रेनिंगमध्ये. तसेच त्या सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या अंतर्गत फील्डवर्क सुपरवायझर म्हणून त्या कार्यरत आहेत सध्या. याचबरोबर त्यांनी जेंडर, कास्ट अँड लॉ या विषयावरही ट्रेनिंग घेतलं आहे. त्यांनी पोलीस, म्हणजे महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील पोलिसांचे ट्रेनिंग त्यांनी या विषयावर कंडक्ट केले. म्हणजे जेंडर सेन्सिटायझेशन या विषयावर त्यांनी ट्रेनिंग घेतले आहेत. आणि त्यांचं आताच एक नवीन पुस्तक पण प्रकाशित झाले, त्याच्यावर आपण बोलणारच आहोत. म्हणजे हा एक खूप कमी शब्दात मी सांगितलं, पण त्यांचा जो अनुभव आहे हा खूप प्रचंड आहे म्हणजे या सामाजिक क्षेत्रात. तर आज आपण त्यांच्याच कडून जाणून घेणार आहोत की ताई, तुमचा प्रवास कसा होता पूर्ण आणि सुरुवात कशी झाली. म्हणजे तुम्ही मुंबईत आलात आणि मुंबईपासून सुरुवात झाली, तर म्हणजे खूप आम्ही एक्सायटेड आहोत की तुमचा प्रवास होता हे जाणून घेण्यासाठी. सगळ्यांना पहिल्यांदा माझा जय भीम. आणि म्हणजे चांगली संधी आहे की मला माझं काम सांगण्याची संधी मिळते. म्हणजे मी बऱ्याच वेळा असं म्हणते की जेव्हा दलित बायकांचा प्रवास बघितला जातो तेव्हा खूप लोकांना असा प्रश्न पडतो की एक तर ती अर्बन सेटलमेंट मध्ये राहते, म्हणजे ती आता मुंबईमध्ये राहते, तर तिचा तसा गावाशी काय संबंध आहे. तर मी सांगू इच्छिते लोकांना की माझा जन्म सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामध्ये झालेला आहे आणि माझे वडील तासगाव तालुक्यातले आहेत. आणि एकंदरीत आम्ही म्हणजे नेहमी असं बघितलं जातं की जेव्हा तुम्ही एका खेडेगावात जन्माला येता किंवा खेडेगावामध्ये राहत असता तेव्हा कास्ट खूप विजिबल असते. विजिबल म्हणजे ती दृष्ट असते. असं कधीच नाही होत की तुम्हाला कास्ट दिसत नाही. तर त्या प्रॅक्टिसेस मधूनच मी अपब्रिंगिंग झालंय माझं. मुंबईमध्ये माझं शिक्षण झालं कारण माझे वडील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर्स होते, गव्हर्नमेंट जॉबला होते. पण माझा प्रवास जो सुरू झाला त्याच्या एकमेव म्हणजे या विषयाची अंडरस्टँडिंग म्हणा की या विषयामध्ये माझा रस किंवा या विषयामध्ये माझी धडपड काम करण्याची, याचं कारण एकमेव असं होतं की व्हायलन्स म्हणजे ज्याला आपण हिंसा म्हणतो, जातीच्या आधारावर असलेली हिंसा, ती मी फार फार जवळून पाहिलेली आणि त्याची मी विटनेस आहे. मी बऱ्याचदा असं का म्हणते, कारण माझी आजी त्या फेजमध्ये गेली होती. कारण माझ्या आजीवरती एक अट्रॉसिटी झाली होती माझ्या काकांमुळे आणि त्यावेळेला पूर्ण गावाने आम्हाला बायकॉट केलं होतं. आणि ते गावाने बायकॉट केलं असल्यामुळे माझ्या आजीचा तो खूप मोठा संघर्ष आहे जस्टिस मिळण्यासाठीचा. आणि त्या संघर्षातनं आम्ही बरेचसे उभे राहिलो, त्या संघर्षातनं आम्ही पुढे गेलो. आजीच्या सपोर्टने माझ्या वडिलांनी पूर्ण त्यांचं शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केलं आणि नंतर ते युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला लागले. तर एकंदरीत असं आहे की जेव्हा तुम्ही स्वतःचे एक्सपिरियन्स म्हणून जेव्हा बघतात, तर तीच मी अकॅडमिक्स मध्ये नेहमी असं म्हणते की शैक्षणिक मध्ये असतं ना की थेरी कुठून येते, तर आम्ही नेहमी म्हणतो की थेरी कधी पुस्तकातून येत नाही, थेरी येते माणसांच्या अनुभवातून. आणि तो अनुभवातूनच मी बऱ्याचशा गोष्टी शिकले आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. हा प्रवास खूप इंटरेस्टिंग याच्यासाठी राहिला कारण जेव्हा तुम्ही अर्बन मध्ये येता किंवा तुम्ही गाव सोडून जेव्हा शहरांकडे येतो तेव्हा शहरामध्ये जात
असा काही फार इंटरेस्टिंग नसतो किंवा जात तुम्हाला खूप व्हिज्युअलाइज दिसत नाही. पण जेव्हा तुम्ही तो प्रवास करत असताना तुम्हाला शाळेमध्ये म्हणा, कुठल्या शाळेत शिकला, कुठून आलात किंवा तुम्हाला अपॉर्च्युनिटी किती मिळाल्या, त्याच्यावर तुमचं डिस्क्रिमिनेशन हे सतत दिसत राहतं. माझा प्रवास होता तो महिला आणि मुलांकरिता सहाय्य कक्ष, जेव्हा माझं MSW पूर्ण झालं कर्वे इन्स्टिट्यूटमधनं, आणि तिथून नंतर जो जॉब मी केला एक ऑफिशियली कमिशनर ऑफिस मुंबईमध्ये, आणि तिथून मला एक आयडिया मिळाली की आपण इतके दिवस ज्या व्हायलन्सला आम्ही बघतोय, ती व्हायलन्स म्हणजे एक छोटी गोष्ट नाहीये, पण त्याला किती कंगोरे आहेत आणि ते का घडतंय. म्हणजे घडतंय हे माहिती आपल्याला, पण कशामुळे, त्याची जात फक्त जातच आहे का, मग तो वर्ण आहे का, मग ती लिंग आधारित आहे का, मग त्याची कारणं काय आहेत. मग असा प्रवास करता करता मग मी थेट PhD पर्यंत पोहोचले, आणि मग मला असं वाटलं की हा विषय घेणंच गरजेचं आहे आणि ह्या विषयावरती PhD केलीच पाहिजे. आणि त्या दरम्यान मग बऱ्याचशा अॅट्रॉसिटीच्या केसेस महाराष्ट्रभर झाल्या. सगळ्यात महत्वाची म्हणजे खेरलांजी, आणि खेरलांच्या केसेसमध्ये काम केल्यानंतर जाणवलं की हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे, पण त्याच्यामध्ये सोशल इंटरव्हेन्शन नाही. आणि माझं काम एज अ सोशल वर्कर, मास्टर ऑफ सोशल वर्करमध्ये मी खास करून आजही त्याच गोष्टीला जास्त महत्व देते की तिथे आपण सोशल इंटरव्हेन्शन कसं करू शकतो, सामाजिक आपली मूल्य घेऊन आपण तिथे कसं काम करू शकतो, याच्यावरती माझा सगळा भर आहे. तर माझं एकंदरीत अशा पद्धतीचं काम आहे. आणि शहराकडे बाबासाहेब जसं म्हणतात की गाव सोडा आणि शहराकडे या, तर गाव सोडण्याची कारणं पण तिथूनच असतात. त्याचं मूळ कारण हे जातच आहे. म्हणजे जे मी माझ्या अनुभवातनं सांगते किंवा मी पाहिलेले अनुभव आहेत, माझ्या आजीने जे फेस केले, तिथून मला जाणवतं की जात असल्यामुळे आम्हाला तिथनं गावातनं शहराकडे पळावं लागलं. आणि शहरात आल्यानंतर आम्हाला कळलं की आपलं सामाजिक आणि आर्थिक आर्थिक मूळ शहराकडे आहे, आणि तिथेच आपल्याला काहीतरी अपॉर्च्युनिटी मिळू शकते. इथून असा हा प्रवास आहे, खूप मोठा प्रवास आहे, पण या प्रवासातनं खूप काही गोष्टी शिकले. आणि त्याच पुस्तकातनं मी आले, आणि तिथून मला अकॅडमिक्समध्ये गेल्यानंतर त्या गोष्टी मला परत डीपली तिथे आणल्या. म्हणजे एक एक वेळ होती की जिथे आम्हाला माहिती होतं की जातीवरती हिंसा घडते, आणि एकीकडे मी PhD करताना मी बघत होते की या हिंसेचे एवढे बळी झालेले आहेत लोक, की ते आपण आंदोलनं करत इतके वर्ष जगलो, पण आपल्याला न्याय नाही मिळाला, ही अशी परिस्थिती. तर अशा प्रकारचा माझा पूर्ण प्रवास राहिलेला आहे. तर ह्यामध्ये तुझं बालपण म्हणजे कोणत्या मुंबईमध्येच बालपण केलं की हो सांगलीमध्ये, म्हणजे हो, कसं? नाही नाही, सांगलीमध्ये माझा थोडा काळ गेला, पण माझं अजूनही घर सांगली जिल्ह्यामध्ये आहे. ओके. माझ्या बोरगाव म्हणून गाव आहे, तासगाव तालुक्यामध्ये, तिथे माझं घर आहे. अजूनही माझे काका तिथे शेती वगैरे करतात, आणि आमचं नेहमी प्रत्येक मे महिन्यामध्ये 2 महिने आम्ही तिकडे असतोच. म्हणजे आमचं ठरलेलं आहे, दिवाळी असते तर अशा आम्ही बऱ्याचशा सुट्ट्यांमध्ये तिथे जातो. आणि असा आमचा गावाशी आता काही संपर्क नाही, असं काही नाही आम्ही. आणि सध्या तर माझी ताशी नावाची जी ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्येही आम्ही गाव पातळीवरतीच जातीय हिंसाला घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो, की कशा लेवलला आपण तिथे पोहोचू शकतो आणि कसे विषय मांडू शकतो. काम चालू आहे सध्या. तू तू शिक्षणात पण हाच विषय निवडला की जाती जाती कास्ट बेस्ड व्हायलन्स, किंवा MSW केलं, त्याच्यानंतर PhD पण त्याच्यामध्येच केली. तर तो तुझा एक अनुभव कसा होता, म्हणजे तू त्यालाच का फोकस, म्हणजे जो आपला मायग्रेशन होतंय लोकांचं, म्हणजे तू एक इन्सिडन्स आहे, एक आपल्याला समोर दिसणार आहे, म्हणजे बरेच असे किस्से आहेत. तर म्हणजे मोटिवेशन काय होतं की सामाजिक क्षेत्रातच करिअर करायचं, किंवा समाजकार्यामध्ये हा स्पेसिफिक विषय निवडूनच आपण पुढे जायचं, ह्या मागे काय मोटिवेशन होतं? मोटिवेशन तसं काहीच नव्हतं, कारण मी जेव्हा माझा दुसरा जॉब होता, जेव्हा मी असंघटित कामगारांसोबत काम करत होते, आणि त्याच्यानंतर माझा दुसरा जॉब होता जो कमिशनर ऑफिसमध्ये होता, आणि तो टाटा इन्स्टिट्यूटचा एक ऍक्शन बेस्ड प्रोग्राम होता. आणि त्याच्यामध्ये तो जो प्रोजेक्ट आहे तो व्हायलन्स अगेन्स्ट वुमेनवरती काम करतो. मग त्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आहे, मॉलेस्टेशन आहे, रेप आहे. तर तिथे काम करत असताना मला एक गोष्ट म्हणजे मी तर थँक्स म्हणेन की टाटा इन्स्टिट्यूटच्या काही प्रोफेसर जे अंजली दवे आहेत, जिने मला आत्ता या सगळ्या प्रवासामध्ये, आज मी खूप तिला मिस करते, ती म्हणजे अनिता पगारे, जिने मला खूप म्हणजे एक इन्साइट दिलेत सगळ्या कामाच्या. तर तिथे असताना आम्ही बघितलं की सगळ्या जेंडरवर आधारित अशी हिंसेचा आपण विचार करतो, म्हणजे पितृसत्ता आहे, मग स्त्री पुरुष असमानता आहे, पण तिथे जात नाहीये. तर तिथे मी ते इंटरव्हेन्शन नाही केलं. मी 5 वर्ष फक्त तेच काम केलं जिथे मी डोमेस्टिक व्हायलन्स पाहिला. पण तिथे माझी जडणघडण खूप वेगळ्या लोकांबरोबर पडली. एक तर माझ्या आयुष्यामध्ये अनिता आली. अनिता पगारेंनी मला खूप प्लॅटफॉर्म ओपन करून दिले. तिच्यामुळे मला एक नवीन दिशा मिळाली. दुसरी गोष्ट, मी विचार करायला लागले की इतके वर्ष मी फक्त जेंडरवरती बोलते, मी कास्ट नाही बोलत आहे. म्हणजे मला हे सगळे अनुभव आहेत, पण मी ते मांडले नाहीत कधी अजून. मला अॅट्रॉसिटी घडते माहितीये, पण ती जाती आधारित आहे. आणि मग एक प्रोटेस्ट होतो, कुठेतरी शासनाला आम्ही एक निवेदन देतो, आणि तिथून ती प्रोसेस संपते, आणि हळूहळू ती पॉलिटिसाइज होऊन जाते, आणि तिथेच आपलं न्याय प्रक्रिया थांबते. इथपर्यंत आपल्याला माहितीये. पण हे का होतं, कशासाठी होतं, आणि का असायला पाहिजे, ह्याचं सगळं नॉलेज मला खरं स्पेशल सेलमध्ये 5 वर्ष काम केल्यानंतर जाणवलं की पितृसत्तेला जर तुम्ही बघत असाल तर याचं मूळ कारण आपल्या भारतामध्ये जे आहे ते जात आहे, वर्ण व्यवस्था आहे,
धर्म आहे, धर्माचं खूप मोठं भांडवल आहे या देशामध्ये, ज्या धर्माच्या आधारावरती हिंसाच केली जाते. तुम्ही कुठे जन्माला आला हे हे खूप महत्वाचं असतं, कारण त्या जन्मावरनं तुमची जात ठरते, तुमचा वर्ण ठरतो, तिथून तुमची धर्माची सांगड घातली जाते आणि मग लोक म्हणतात अरे हा तू त्या जातीचेस. तर मग अशा पद्धतीने काम करत असताना माझ्या सगळ्यात माझा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे असं होतं, पुस्तक होतं ते म्हणजे बेबीताई कांबळेंचं. तर आणि ते जे बेबीताई कांबळेचं होतं की प्रिझन वी ब्रोक, म्हणजे आम्ही ह्या सगळ्या तुरुंगवासातनं बाहेर पडलेल्या बायका होत, असं ते त्यांचं ते पुस्तक आहे. आणि ते पुस्तकातनं मला खूप गोष्टी हायलाईट झाल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अशिक्षित बाई जिने बाबासाहेबांच्या विचारावरती एक मोठं व्यासपीठ निर्माण केलं आणि तिथे तिने जात हा विषय मांडला. त्याच्यानंतर वी ऑल्सो मेड हिस्ट्री, आम्ही इतिहास घडवला, जे मीनाक्षी मून आणि नी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि ते मला अतिशय आवडतं आणि अजूनही मी त्याची मराठी आणि इंग्लिश दोन्ही कॉपी ठेवलेली आहे, कारण त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा दलित बायकांचा संघर्ष बघितला, जो डॉक्युमेंटेट केलेला आहे. म्हणजे आतापर्यंत दलित बायकांनी भरपूर संघर्ष केलेला आहे, जो मग माझ्या आजीच्या नंतरच्या पण एका पिढीने केलेला आहे, वडिलांच्या पिढीने केलेला आहे, आमच्या पिढीने केलेला आहे. असे खूप संघर्ष झालेत, पण त्याचं डॉक्युमेंटेशन कुठेच नाहीये. म्हणजे मला हे 2-3 पुस्तकं याच्यासाठी जास्त आवडतात आणि ह्या पुस्तकामुळे मला जी एक वेगळी जडणघडण मिळाली आणि ती खूप महत्वाची होती. बेबीताई कांबळे सगळ्यात माझ्या खूप इन्स्पिरेशन अशा झाल्या की मी माझी आजी त्याच्यात शोधत होते आणि आजही मी बेबीताई कांबळेंना बघते तेव्हा मला माझी आजीच आठवते, की माझ्या आजीचा तो प्रवास आहे तो मी त्यांना नेहमी जोडून बघते, कारण तिने पण एक बाबासाहेबांच्या विचारांवरती उभं राहून जातीचा प्रश्न मांडलाय की जाती. आणि ती पहिला प्रश्न फक्त हे म्हणत नाही की आम्ही गरीब आहोत, ती म्हणते की पहिले आम्ही जातीत आहोत, म्हणजे आम्ही जे जातच हा गरिबीचं कारण आहे. मग ते आम्ही जनावरांचं खाऊ किंवा काय करू आणि आम्ही उपाशी पोटी मेलो तरी आमच्याकडे पण पितृसत्ता आहे, जातीमध्ये आमच्या पितृसत्ता आहे, आमचे पुरुषी आम्ही काम करतो, मग आमचं इकॉनॉमी कोणावरती ते अवलंबून आहे. हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. हे आता आम्हाला अकॅडमिक्स मध्ये गेल्यानंतर हे फार मोठ्या मोठ्या शब्दातनं पॉलिटिकल इकॉनॉमी आणि हे ते आता खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय, पण ते आम्ही बेबीताई कांबळेकडनं, शांताबाई कांबळे तर खूपच इन्स्पिरेशन होतं मला. एका अशा घरातल्या बाई जिला शिक्षणाचं काही म्हणजे शिक्षण नाही त्या घरात, तिथनं येऊन शाळेची शिक्षिका बनते आणि तिथून तिचा प्रवास सुरू होतो आणि ती स्वतः डिसिजन घेते. म्हणजे शांताबाई कांबळेचं तर मला फारच कौतुक वाटतं की त्या काळामध्ये त्या बाईला काय एवढं विजन असेल, तर हे विजन कुठून आलं, ही आयडिया कुठून आली, हे विचार कुठून आले, तर ते बाबासाहेबांमुळे. आम्ही इतिहास घडवला जर तुम्ही पुस्तक बघितलं तर त्या सगळ्या पुस्तकामध्ये सगळ्या बायकांचे असे संघर्ष आहेत, पण बॉटम ऑफ द लाईन काय आहे की आम्ही बाबासाहेबांमुळे घडलो. म्हणजे याचा अर्थ होतो की बाबासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन गेलेल्या बायका आहेत त्या. आणि मग त्या जाऊन जस्टिसच्या गोष्टी बोलतात, त्या जाऊन सामाजिक न्यायाच्या गोष्टी बोलतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या स्टँड घेतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जर तुम्ही शेड्यूल कास्ट वुमेन फेडरेशन पाहिलं असेल, बाबासाहेबांचं भाषण असेल, त्यातही बायकांचा समावेश होता. म्हणजे असं एकही मी आतापर्यंत बाबासाहेबांचे जेवढे डॉक्युमेंटेशन वाचलेत, त्या आर्टिकल म्हणजे रायटिंग अँड स्पीचेस असू देत, व्हॉल्यूम 3 असू देत, ते म्हणजे 1 ते 17 पर्यंत, असं एकही व्हॅल्यूम नाहीये ज्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की बायकांचं पार्टिसिपेशन नाहीये. बरेच इन्सिडेंट बाबासाहेबांनी ज्याच्यात सांगितलं की तिथे दलित स्त्रियांचा सहभाग आहे, जो आता आम्हाला दिसत नाहीये, पण तो आहे. म्हणजे एवढी मोठी हिस्ट्री असलेल्या दलित समाजाची, दलित बायकांची, त्यांच्या हिंसेची हिस्ट्री असलेल्या समाजात आपण कास्टवर बोलत नाही आहोत आणि सगळ्यात शोकांतिक आहे. आणि कास्टवर होणारा व्हायलन्स हा स्त्रीवादी संघटनांमध्ये कधीच नाहीये, कधीच नाही. मला तर असं वाटतं की खूप वर्षानंतर 1995 मध्ये जेव्हा ती कॉन्फरन्स झाली, गोपाल गुरुने ते मांडलं गेलं, मग शर्मिला रेगेंनी मांडलं, छाया दातारांनी मांडलं आणि आता सगळेच बोलतात, पण त्याच्या आधी नाही. म्हणजे मला तर अजूनही आठवते की तोपर्यंत नाही. मग मला असं वाटतं की हा प्रवास तर आम्ही पण बघितलेला आहे, हा अनुभवलेला आहे प्रवास. आणि मग आता त्यानंतर मला असं वाटलं की जात नाही, जात आल्यानंतर व्हायलन्स काय होतो, म्हणजे जात एका टप्प्यात आल्यानंतर ते व्हायलन्सचे काय काय गोष्टी बदलतात व्हायलन्सच्या, तर व्हायलन्सची भाषाच बदलते. आणि जे त्यावेळेला मी काउंटर करायला लागले, म्हणजे मी आर्ग्युमेंट करायला लागले की डोमेस्टिक व्हायलन्स हा म्हणजे काय आहे आणि अॅट्रॉसिटी ह्याच्यामधला फरक मला कळायला लागला. आणि तो स्पेशल सेलच्या 5 वर्षाच्या अनुभवानंतर कळाला. तोपर्यंत मला अजिबातही कळत नव्हता. बेबीताई कांबळे वाचली, शांताबाई कांबळे वाचली, आम्ही इतिहास घडवला ही पुस्तकं वाचली, मीनाक्षी मून यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं. त्याच्यानंतर मग अनेक लेवलला बघायला लागले. शर्मिला रेगे वाचलं, शेवटचं शर्मिला रेगेचं अगेन्स्ट द मॅडनेस ऑफ म्हणून, तर ते आणखीनच इन्फ्लुएन्स करून गेलं मला की अरे बापरे, म्हणजे एवढं डॉक्युमेंटेशन बाबासाहेबांनी एवढं केलेलं आहे, ते आपण हायलाईट नाही केलं. आणि मग अशा पद्धतीने तो प्रवास झाला माझा आणि मला नंतर वाटलं की हाच एक विषय आहे ज्याच्यावरती बोललं पाहिजे. आता झालंय काय की सगळे बोलायला लागले, पण त्या विषयावरती मग ते खूपच मिक्स झालं की मग सेक्शुअल व्हायलन्स झालं, फक्त दलित बायकावरती व्हायलन्स झाला की मग तो कास्ट बेस व्हायलन्स आहे असं गृहीत धरायचं, असं एक होतं. मग मला ते खूप चीड यायची की असं कसं नाहीये, म्हणजे तिच्यावर व्हायलन्स आहे, तो कोणावरही घडू दे, पण जेव्हा जात येते त्यावेळेला काय होतं,
हे बघणं जास्त महत्वाचं होतं. आणि म्हणून मी पीएचडी केली, की जात ऍड झाल्यामुळे व्हायलन्सचे काय प्रकार आणि पॅटर्न्स बदलतात. आणि माझी पूर्ण पीएचडी पॅटर्न्स वरती, मग लोकांचे बिहेवियर पॅटर्न असू देत, सिस्टीमचे बिहेवियर पॅटर्न असू देत, लोकांचे कम्युनिटीचे बिहेवियर पॅटर्न असू देत, सगळेच बदलतात. जे तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये नाही. डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये फॅमिली व्हायलन्स होतो, रेपमध्ये नोन अननोन पर्सन येतात, पण इथं तर पूर्ण गावच येतं, जे एका कम्युनिटीच्या विरोधात आहे, एका बाईच्या विरोधात आहे. तर हे सगळ्यांचा अभ्यास मला नंतर करावा लागला. जेव्हा मी एमफिल मध्ये करत होते तेव्हा एमफिल मध्ये पण माझा दलित मुवमेंटचाच इश्यू होता, पण मी त्यावेळेला फक्त एम्पॉवरमेंट बघत होते, सबलीकरण बायकांचं कसं झालं. पण मला तेव्हाच जाणवलं की आपण सबलीकरण करताना आपण कास्ट बघतच नाही आहोत. म्हणजे बरोबर. सरसकट सगळ्यांचेच प्रश्न सारखे आहेत, सगळ्याच बायका सारख्या आहेत. आणि ते मला थोडंसं डिफरन्शिएट मी करू शकले स्पेशलच्या कामामुळे, की बाबा आम्ही होमोजिनियस ग्रुपच नाही आहोत, आम्ही हेट्रोजिनियस ग्रुप आहोत. आमचे व्हॉइसेस वेगळे आहेत, आमचा अनुभव वेगळा आहे, आणि आमची लोकेशन, सोशल लोकेशनच वेगळं आहे. त्यामुळे आता त्या वेळेला मी तिथे पोहोचल्यानंतर मी सुरुवात केली की याच्यावरती काम करायचं. त्याच्या आधी माझ्या खूप डोक्यामध्ये विषय होते, आणि मला माझा हा पण वेगळा प्रवास आहे की या विषयाला घेऊन पीएचडी करणारे पण लोक नाहीये टाटा इन्स्टिट्यूटमध्ये, ज्यांनी मला गाईड करायचं की नाही. इथून प्रश्न होतो, कोण गाईड करणार. त्यात दलित बायका ऑलरेडी अकॅडमिक्समध्ये खूप कमी आहेत, 1% पण नाहीयेत, म्हणजे -1%. म्हणजे एखाद्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला एखादी दुसरी दलित बाई भेटेल जी प्रोफेसर आहे, मग कोण आपल्याला गाईड करणार. म्हणजे इथून म्हणजे प्रश्न होते. मग मला खूप लोकांनी डिमोटिवेट पण केलं, कलिग्सने डिमोटिवेट केलं, की तू असा प्रश्न काहीतरी घेशील, अशी पीएचडी करायचं म्हणतेस आणि कोण तुला तिथे गाईड करणार. म्हणजे अशा अनेक प्रवासातनं गेलो, पण कन्फर्म होतं की हेच करायचं, त्याच्या व्यतिरिक्त काही. म्हणजे हे खूप कन्फर्म ठरवलं होतं की हाच विषय निवडायचा. कारण ह्या विषयाचं आकलन मी 2011 पासून ते 2022 पर्यंतचं पूर्ण पुस्तक होईपर्यंत मी ते डीपली त्याच्यावरती खूप डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं शोधून काढलं बाबासाहेबांचं. आणि मी कोणाचंही असं म्हणजे फ्रँकली असं की मी कुठलाही डेटा फक्त रायटिंग अँड स्पीचेस मधनं जास्त घेण्याचा प्रयत्न केला, कारण खूप लोकांनी त्याचे इंटरप्रिटेशन पण केलेले आहेत, पण ते मला नको होते. म्हणून मी बाबासाहेबांचे डायरेक्ट रायटिंग अँड स्पीचेस मधले ज्यांचे ते खंड आहेत त्यातनेच सगळे रेफरन्सेस काढले, आणि मग तिथून मग मी ते लिहायला सुरुवात केली. तो एक वेगळा प्रवास आहे, कारण त्याच्यामध्ये पण काही लोकांनी एक्सेप्ट केले. थिसिसला अप्रिशिएट करणारे पण लोक होते, अपोज करणारे पण होते. पण मला वुमेन स्टडी जे आहे टाटा इन्स्टिट्यूटची, त्यांनी खूप सपोर्ट केला, की तिथल्या फॅकल्टीजने मला खूप एनकरेज केलं, आणि मग त्यांनी मला एंगेज केलं त्या इश्यू सोबत. आणि म्हणून मी पुढे जाऊ शकले. नाहीतर मग असं व्हायचं की मी सोशल सायन्सची होते, माझं वुमेन स्टडीचं काहीच बॅकग्राऊंड नाही, आणि तरी मी त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन मी गाईड शोधत होते की मला कोण गाईड करणार. तर म्हणजे असे विषय आहेत की ज्याच्यावरती गाईड करायला पण नाहीये. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय, अट्रॉसिटी झाल्याचे डॉक्युमेंटेशन आहेत, पण कास्ट बेस व्हायलन्स काय आहे हे सांगणारं डॉक्युमेंटेशनच नाहीये. तुम्ही पीएचडी कुठल्या रेफरन्सवरती करणार, इथून पण मोठे प्रश्न होते. तर अशा पद्धतीचा एक मोठा प्रवास आहे, पण तो एन्जॉयफुल याच्यामुळे झाला कारण मला मोटिवेशन मिळत गेलं. इनसाइट फुल लर्निंग होती आजीकडून, त्याच्यानंतर स्पेशल सेल, त्याच्यानंतर मग वुमेन स्टडी, असं 3 लोकांच्या याच्यातनं मी एक माझे स्टँड क्लिअर केले, मी पोझिशन घेतली की ऍज अ दलित वुमन मला काय वाटतं, आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. मी ह्यालाच एक जोडून, म्हणजे तू जसं म्हटले की सेक्शुअल व्हायलन्स किंवा व्हायलन्स अगेन्स्ट वुमन जेव्हा मध्ये कास्ट येते तेव्हा, तर तू कसं बघतेस. म्हणजे आजीचा प्रवास जेव्हा तू लहानपणी बघितला, लहान असेल तेव्हा खूप, त्याच्यानंतर मग तू खेळल्यांची केस पण डिटेलमध्ये केली, आणि एकंदरीत तुझा अभ्यास, तर मग तुला काय फरक जाणवतो, की म्हणजे तेव्हा कशी परिस्थिती होती, आता कशी आहे, किंवा काय बदल आहे त्याच्यात, किंवा काय आणखी व्हायला पाहिजे, काय आहे तुझं त्याच्याबद्दलचं हे. ऍक्च्युली बेसिक काय होतं की जेव्हा आम्ही वुमेन्स कॉन्फरन्स असायचे किंवा वुमेन्सचे वर्कशॉप असायचे, त्यावेळेला मला असं कळायचं की फक्त जेंडर पितृसत्याच्या व्यतिरिक्त काही या जगामध्ये शोषणाच्या सिस्टीम असं नाहीये. पण बाई पण एका जाती व्यवस्थेची शोषणाची बळी आहे, हे समजायला फार वेळ लागला मला. म्हणजे मी पण त्याच्या बाबतीत हे करते. आता याच्यात गडबड अशी आहे ना की आता जे लोक कास्ट बेस व्हायलन्सचा विचार करतात ना, तेव्हा असं वाटतं की हाथरसची केस झाली, दलित बाईवरती रेप झाला, तो झाला कास्ट बेस व्हायलन्स. तसं नाही ऍक्च्युली. कास्ट बेस व्हायलन्स ही खूप मोठी व्यापक आहे. त्याच्यामध्ये एक आहे की त्याच्यामधले तुम्हाला पॅटर्न्स कळले पाहिजे. म्हणजे एखाद्या दलित बाईवर होणारा अन्याय आणि एखाद्या सवर्ण बाईवर होणारा अन्याय याच्यात काय फरक आहे. एक तर हे पितृसत्ता सगळ्यांसाठी सेम आहे, जगात सगळीकडे पितृसत्ता आहे, जगात, आपल्याच देशात आहे, जगात सगळीकडे. मग कास्ट कुठे कुठे येते, कास्ट येते तुमच्या लोकेशनवरती. मग ते लोकेशन कुठलं आहे, तुमचं विलेज लोकेशन आहे. दुसरं आहे तुमचं पार्टिसिपेशन आहे. तिसरं तुमचं आहे रिसोर्सेस आहे, तुम्ही कोणते आहात, तुम्ही कोणी इकॉनॉमिक आहे. तर सोशो इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जे फॅक्टर्स आहेत त्याच्यावरून तुमचं आयडेंटिफिकेशन होतं की तुमच्यावर झालेला अन्याय कास्टच्या. आणि मग तिथे कास्ट ऍड झाल्यानंतर तुमचे पॅटर्न्स कसे बदलतात.
मग हा खरा त्याच्यातला अर्थ आहे. होतं कसं की डोमेस्टिक व्हायलन्समध्ये जर तुम्ही तक्रार करायला गेला तर आजही पोलीस स्टेशनला काही नाही झालं तर तुमची एनसी तर घेतील, काहीच नाही झालं तर एनसी तर घेईल पोलीस. पण तुमचं जर जर तुमची अट्रॉसिटी झाली तर तुमची एनसी तर सोडून द्या, तुमचं ऐकणार नाही कोणी. इतकी ती रिजिड सिस्टीम आहे. पण त्याला शोषणाची सिस्टीम आहे असं आपण म्हणतच नाही ना, कारण ती जाती व्यवस्थेचा आणि तो धर्माचा एवढा पगडा आहे की ती सिस्टीम बनलेली आहे तशी की त्या सिस्टीमवरती गाव चालतं आणि सगळा समाज चालतो, त्याच्यामुळे त्याला विरोध नाही. आपण असं म्हणतो की डोमेस्टिक व्हायलन्समध्ये जेव्हा बाई बोलते तेव्हा जेंडर हा तिच्यासाठी खूप इन्फ्लुएन्स फॅक्टर असतो. मग तो वडील असू दे, नवरा असू दे, भाऊ असू दे, किंवा रेप असेल किंवा सवर्ण बायकांच्या बाबतीत बऱ्याचशा असं रेपवरती पण खूप मोठं पॉलिटिक्स झालंय. पण जेव्हा तुमचं सोशल कॅपिटल ज्याला आपण म्हणतो, जे सामाजिक, आर्थिक आणि तुमच्या राजकीय घडामोडीवरती अवलंबून असतं, ते सोशल कॅपिटल दलित बाईकडे नसतं. आणि ते कॅपिटल नसल्यामुळे व्हायलन्स जास्त होतो. आणि तो व्हायलन्स आजपर्यंत कोणी रिकॉग्नाइज केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कास्ट बेस्ड व्हायलन्समध्ये हा तिच्या डे टू डे लाईफचा प्रॉब्लेम आहे. हा तुझा एक दिवसाचा प्रॉब्लेम नाहीच आहे. म्हणजे रेप करणार माणूस एक दिवस रेप करून जाईल. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये तुम्ही घरातच 4 मिनिटाच्या आतमधला व्हायलन्स फेस करा, पण हा तिच्या रोजच्या जगण्याचा व्हायलन्स आहे, जो ती कामावर जाते, ज्या जमीनदाराकडे काम करते तिथून सुरू होतो, ती ठेकेदाराकडे काम करते अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये, असंघटित कामगार, तिथे तिचा तो व्हायलन्स होतो. तो म्हणून आपण त्याला ते डिफरन्शिएट करतो की बापरे, तिचा जो व्हायलन्स आहे तो वेगळा आहे, तो 4 मिनिटातला नाही आहे, किंवा तो असा व्हायलन्स नाहीये की जिथे त्या बायकांना रिसोर्सेस आहेत किंवा त्यांचं ऐकणारे आहेत किंवा त्याच्यासाठी आहे. आणि सगळ्यात गंमत अशी आहे की डोमेस्टिक व्हायलन्सचा ऍक्ट आहे ज्याच्यात बाईला सेंट्रिक मानून म्हणजे ती स्त्री ही केंद्रबिंदू आहे असं मानून तयार केलंय. आता अॅट्रॉसिटीमध्ये असा ऍक्टच नाही जिथे स्त्रीला केंद्रबिंदू मानून हे करा. आणखीन याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की अॅट्रॉसिटी जेव्हा होते तेव्हा ती कम्युनिटीसाठी होते, हा एक मोठा गैरसमज आहे लोकांचा. कारण मी आतापर्यंतचे जेवढा माझा अनुभव आहे 12-13 वर्षाचा, त्याच्यामध्ये मी पाहिलंय की पहिल्यांदा अॅट्रॉसिटी ऑपरेट कशी होते हे कोणीच बघत नाही. म्हणजे त्याचा एक फेज असतो. पहिला असतो की प्री अॅट्रॉसिटी एरा म्हणतो आम्ही त्याला, आणि पोस्ट अॅट्रॉसिटी एरा. प्री अॅट्रॉसिटीमध्ये वातावरण बनवलं जातं अॅट्रॉसिटीमध्ये. अॅट्रॉसिटी कधीही एका दिवसात होत नाही. आणि माझं आर्ग्युमेंट असं आहे की अॅट्रॉसिटी होताना बाईला वेपन करणं, दलित बाईला, हे सगळ्यात मोठं इझी टार्गेट आहे. आणि हे इझी टार्गेट असल्यामुळे त्याला आपण कास्ट बेस्ड व्हायलन्स म्हणतो. आता इथे गडबड अशी होती की लोकांना वाटतं की सगळे प्रॉब्लेम आहेत सगळ्याच बायकांचा. म्हणजे जेव्हा मला अजूनही आठवतं की जेव्हा दिल्लीचं जेव्हा रेप केस झाली होती त्यावेळेला सगळे प्रोटेस्टमध्ये खूप झालं. मग आपल्या लोकांनी पण म्हटलं की बापरे, आमच्या बायकांचे एवढे होतात आणि कोणी त्यांना सपोर्ट नाही करत आहे. निर्भया प्रकरण खूप मोठं आहे. आज निर्भया फंड तयार झाला, त्याच्यावरती गव्हर्नमेंटची एक मोठी पॉलिसी तयार झाली, त्या पॉलिसीमध्ये इंटरव्हेन्शन झालं. तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही कास्ट बेस्ड व्हायलन्स बघता तेव्हा दलित बाई सेंट्रिक आहे हा अप्रोचच नाहीये. तुमचं इंटरव्हेन्शन पण त्या लेवलचं नाहीये. इव्हन तुम्ही फॅक्ट फाइंडिंग करता तेव्हा बायकांचं कुठं ऐकतात कोण? मी तर फॅक्ट फाइंडिंग मध्ये एवढंच बघितलेलं आहे की सवर्ण जातीच्या लोकांनी मारले आणि पूर्ण कम्युनिटी थ्रेटनमध्ये आहे, अशाच फॅक्ट फाइंडिंग जास्त आहेत. मग सुरुवात कुठून झाली, कशी झाली, कुठपर्यंत झाली, का झाली, आणि त्यातलं मिडल पॉईंट कोण होतं, वेपनाइज कोण होतं, हे कधी कोणी सांगत नाही आपल्याला. आणि त्याच्यामुळे कास्ट बेस्ड व्हायलन्सला तुम्हाला वेगळं बघावं लागतं. रेप झाला तर तुम्ही रेपचं लोकेशन फाइंड आउट करू शकता. रेपमध्ये नोन अननोन पर्सन असतात, पण अॅट्रॉसिटीमध्ये नोनच पर्सन असतात. ही रियालिटी आहे. अननोन कोणीही नसतं. आणि त्याचं जे डेफिनेशन आहे आणि त्याचं जे अॅट्रॉसिटीमध्ये जे वर्गीकरण म्हणतात ना, काय म्हणतात, आम्ही एफआयआर करताना पण आम्ही बऱ्याचदा म्हणतो की तुम्ही त्याच्यामध्ये त्या अॅट्रॉसिटीच्या एफआयआर मध्ये पण ते मेन करत नाहीत की हे नोन पर्सनने केले म्हणून. जसं डोमेस्टिक व्हायलन्समध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करताना की असल्ट बाय हजबंड लिहा, आम्ही डॉक्टरांना सांगतो की नवऱ्याने मारलंय तिच्या, ती बाई सांगते माझ्या सासूने मारलंय, तेव्हा जाऊन तुमची 498 ची केस होते किंवा डोमेस्टिक व्हायलन्स होतो. एफआयआर मध्ये तुम्ही मेन्शनच नाही करत, कारण आपल्याकडे तशा पद्धतीची ती व्यवस्था आणि तशा पद्धतीचं इंटरव्हेन्शन नाही खूप गेले कित्येक वर्ष. आणि मग काय होतं, हा जातीचा प्रश्न आहे फक्त, पण तो स्त्री जातीचा प्रश्न आहे. हे आम्ही कास्ट बेस्ड व्हायलन्समध्ये माझ्या पूर्ण थिसिसमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि मी अशाच बायकांना घेतलं की ज्यांची अॅट्रॉसिटी केस रजिस्टरच नाही झाली पोलीस स्टेशनला. म्हणजे मी जेव्हा आरटीए फाईल केला होता 2014 मध्ये 15 मध्ये, त्यावेळेला मला कळलं की अॅट्रॉसिटीचे नोन म्हणजे काय म्हणतात, ज्यांनी रजिस्टर केलेल्या अॅट्रॉसिटी, माझ्या लक्षात आलं की नाही रजिस्टर केलेल्या बायकांना घ्यावं, तरच आपल्याला खरा डेटा कळेल की नेमकं त्या बायकांना काय अडचण येते जस्टिस मिळवायला. कारण माझ्या आजीचे तर नॉन रजिस्टरच आहे. त्याच्यानंतरचे मी बऱ्याचशा केसेस बघितलेल्या आहेत. गुजरातमध्ये मी 2-3 वेळा जाऊन आले, रजिस्टरच नाही आहेत ना, नॉन रजिस्टरच केसेस आहेत, म्हणजे त्याचे घेतल्याच नाहीत. पण ह्याचा अर्थ असा नाही की व्हायलन्स घडला नाही. बिहारमध्ये आम्ही एकदा गेलो होतो, दरभंगा
मध्ये मला अजून आठवतं. त्यावेळेला एक केस घडली होती. त्यावेळेला पण असंच होतं की ती बाई म्हणाली की मी विसरून पण गेले ते की माझ्यावर रेप झालाय म्हणून. कारण सिस्टरने आता इतकं पांघरून घातलंय त्याच्यावरती की तिला आता ते उघडून पण सांगायचं नाही. तर तिने एका टाइमला मला सांगितलं की मला विचारू पण नका कारण मी तो विसरले. एवढं तिने माइंड स्वतःच बिल्ड केलं की काही होणार नाही याच्यामध्ये. तर अशा पद्धतीचा एक म्हणून आपण डोमेस्टिक व्हायलन्स आणि पूर्ण जेंडर आणि कास्ट याला फार वेगळं करून बघतो. आणि ज्यावेळेला दलित बाई येते तेव्हा कास्ट आणि जेंडर दोन्ही बघतो. आणि मग त्याच्यामधले बाकीचे जे कंपोनंट आहेत पॅटर्न्स मध्ये सिस्टीम वगैरे. यालाच एक जोडून विचारले, जसं तू म्हटले की सिस्टीमचा रिस्पॉन्स वेगवेगळा असतो. म्हणजे तर आता एक म्हणजे तू बऱ्याच केसेस फॉलोअप केल्या म्हणजे अॅट्रॉसिटीच्या आणि सेक्शुअल व्हायलन्सच्या केसेस पण. तर त्याच्यामध्ये सिस्टीमचा रिस्पॉन्स तुला कसा वाटला? म्हणजे आता डीव्ही केस तू जर म्हणजे कंपॅरिझन मध्ये आपण बघू की डीव्ही केस किंवा डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये सिस्टीमचा कसा रिस्पॉन्स होता? म्हणजे जे पोलीस झाले किंवा ऍडमिनिस्ट्रेशन झालं किंवा ज्युडिशरी झाली, या तिघांचा तुला रिस्पॉन्स कसा वाटला या म्हणजे सेक्शुअल व्हायलन्स मध्ये कास्ट बेस्ड आणि रेग्युलर म्हणजे जाती केसेसमध्ये, इतर केसेसमध्ये? तर तो म्हणजे आपण जो म्हणतो ना, कारण सिस्टमॅटिक खूप प्रॉब्लेम सिस्टमचा रिस्पॉन्स. सिस्टम याच्यामध्ये दोन गोष्टी मी खूप ऑब्झर्व केल्या. एक तर आहे की जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स होतो त्याच्यासाठी एक डिफरंट तुमच्याकडे कायदा आलाय. 498च्या केसेसचं पण आम्ही विश्लेषण केलेलं. त्याच्यामध्ये पण आम्हाला जाणवलं की बाईला बऱ्याचदा 498 माहिती नसतो. पण होतं काय की डोमेस्टिक व्हायलन्ससाठी तुमच्याकडे एक पर्टिक्युलर कायदा आहे. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये एक यंत्रणा बनलेली आहे, त्याच्यात प्रोटेक्शन ऑफिसर्स आहेत, त्याच्यामध्ये कोणीतरी रिस्पॉन्सिबल आहे. तर कोण रिस्पॉन्सिबल आहे? त्याच्यामध्ये स्टेट रिस्पॉन्सिबल आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल आहे. तर तुम्ही जर ती केस नाही घेतली तर तुम्ही सरकारकडे मागणी करू शकता, स्टेटला रिस्पॉन्सिबल बनवू शकता. इथं प्रॉब्लेम असा आहे की अट्रॉसिटी केसेसमध्ये रिस्पॉन्सिबलच कोण नाहीये. तर सिस्टीममध्ये काय आहे, तर लॉ, ज्युडिशरी आणि स्टेट हा तिघांचा जो एक वेगळ्या प्रकारचा पॅटर्न आहे जो मी पाहिजे तो खूप जवळून जाणवतो आपल्याला. याचं कारण असं आहे की जो कास्ट बिहेवियर आहे तो फक्त कम्युनिटीतनं येत नाही, तो सिस्टीममध्ये पण दिसतो. आणि त्या सिस्टीममध्ये बसलेल्या माणसांसाठी हा तो तितका चांगला महत्वाचा वाटत नाही की म्हणजे तो व्हायलन्स महत्वाचा वाटत नाही, कारण तो व्हायलन्स एक तर लेजिटमाइज आहे. आणि मला खूप सांगावंसं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे की ते लेजिटमाइज झालंय. लेजिटमाइज म्हणजे काय, तर तो ऑलरेडी व्हायलन्स आहे हे आता कायद्याने ते कायदा जरी नसला तरी ते व्हायलन्स हे गृहीतच धरलेलं आहे. ऍज अ आहे की एखाद्या दलित बाईची नग्न झाली आणि हा प्रश्न तुम्ही एखाद्या अपरकास्ट पुरुषाला विचारला, तो म्हणेल काही नाही प्रॉब्लेम. तिला वागायचं कळत नाही का? तिला कळत नाही का आपण कुठल्या जातीचे आहोत आणि कशी वागते ती तर आमच्या शेतात कशाला यायचं विना काढताना? हा जो ऍटिट्यूड आहे ना, तो आपल्याला पूर्ण सिस्टीममध्ये दिसतो. आता या सिस्टीममध्ये तीन गोष्टी, स्टेट, ज्युडिशरी आहे आणि एक पोलीस यंत्रणा आहे. पोलीस यंत्रणामध्येच गडबड असल्यामुळे ज्युडिशरीमध्ये ती जात नाही. आणि स्टेटला रिस्पॉन्सिबल बनवण्यासारखीची यंत्रणा जी असते, आणि खरं बघायला तर अॅट्रॉसिटी ऍक्ट खूप चांगला आहे, पण त्याचं जर तुम्ही रिफ्लेक्शन बघितलं आणि त्याचं जर इंटरप्रिटेशन केलं तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये सेक्शन 7 जो आहे तो खूप चांगला आहे, जो सांगतो की दलित बायकांना जर तुम्ही शिवी जरी दिली बायकांना तर त्याच्यावरती केस होऊ शकते. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की ज्याचा तुम्ही एफआयआर मध्ये उल्लेख करू शकता. आता इथंच असं आहे की पोलिसच घेत नाही तर तुम्ही ते एफआयआर मध्ये काही नोंद करू शकत नाही. आपली डिमांड अशी होती की तुम्ही फॅक्ट फाइंडिंग जे आहे त्याला रिकॉग्नाइज करावं, पण ती फॅक्ट फाइंडिंग आता ज्युडिशरीमध्ये किंवा पोलीस यंत्रणामध्ये ती घेतली जात नाही, कारण फॅक्ट फाइंडिंग करणं हे पोलिसांचं काम आहे, ते दलित ऍक्टिव्हिस्ट किंवा दलित ऍक्टिव्हिस्ट लोकांचं काम नाही. तुम्ही कशाला करताय असं? तर हे जे डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन इव्हिडन्स क्रिएट करत नाही, ही सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे, जे डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये लगेच होऊन जातं. म्हणजे जर तुम्ही मेडिको लिगल केस केली तर मेडिको लिगल केसमध्ये जर नवऱ्याने मारलं असेल तर डॉक्टर 10 वेळा विचारतो काय कोणी मारलं, कशाने मारलं, मग ती सांगते की नवऱ्याने मारलं, मग तिथे लिहिता येतं मेडिकल लिगल केसमध्ये की असल्ट बाय हजबंड. इथं काय सांगता तुम्ही? इथे मेडिकल लिगल केसमध्ये तसं काही होत नाही, तशा लेवलचं इन्फॉर्मेशन मी तर आजपर्यंत नाही पाहिलं. म्हणजे इव्हन म्युच्युअल हरासमेंटच्या पण आपल्या समाजातल्या बायकांच्या, दलित बायकांच्या केसेस हँडल केले, तिथे मला असं कधीही जाणवलं नाही की तिथे जाऊन कुठल्या तरी डॉक्टरांनी विचारलंय अॅट्रॉसिटी फाईल करतोय आम्ही आणि आम्हाला तुम्ही मेडिकल लिगल केसेसमध्ये व्यवस्थित डिटेल्स लिहून द्या, कारण ते त्यांच्यासाठी बंधनकारक नाही, पण डोमेस्टिक व्हायलन्समध्ये ते बंधनकारक आहे ना. त्यामुळे काही नाही झालं तर ते डॉक्टरला करणं भागच, आणि ते पण सरकारी डॉक्टरांकडे ती मोठी जबाबदारी की तुम्ही नाही लिहिलं तर तुम्ही परत कोर्टाकडनं ऑर्डर येते की तुम्ही का लिहिलं नाही, तुम्ही त्या बाईबद्दल हे का केलं नाही. अशा पद्धतीचे इंटरव्हेन्शन जे आहेत, जे मॉडेल आहेत, ते ऑलरेडी व्हायलन्स मध्ये असल्यामुळे त्या बायकांना मी म्हणत नाही की ते जस्टिस मिळतं, पण ऍटलीस्ट त्यांना इंटरव्हेन्शन करण्यासाठी ती स्पेस मिळते. इथं होतं असं की एकदा कास्ट बेस व्हायलन्स झालं की ती पहिली पॉलिटिसाइज होते केस, कारण त्याच्यामध्ये पॉलिटिकल लीडर, गव्हर्नमेंट आणि सगळ्यात मध्ये दलित ऍक्टिव्हिस्ट यांच्यामध्ये जो गोंधळ होतो तो गोंधळ कोणालाच कळत नाही शेवटपर्यंत, कारण एक तो अस्मितेचा प्रश्न असतो, त्यामुळे प्रोटेस्ट होतात,
आपला प्रश्न आहे म्हणून लोक येतात जमिनीवरती. पण त्याचं जे डॉक्युमेंटेशन आहे, तो जो भाग आहे त्याच्यावरती खूप काम करण्याची गरज आहे आणि ते काम खूप वर्ष झालं न असल्यामुळे मी माझ्या डोमेस्टिक पीएचडी मध्ये कमीत कमी ते पॅटर्न्स अनालाइज करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी त्याच्या शेवटचा पार्ट असंही लिहिलं की वे फॉरवर्ड होऊ शकतो याच्यामध्ये. म्हणजे मी असं कुठेच म्हणत नाही की तुम्ही आता जे आपलं आर्ग्युमेंट आहे ना की 1% पण आपल्याला कन्व्हिक्शन नाही, मी म्हणते कन्व्हिक्शन नाही मिळालं तरी चालेल, पण कमीत कमी आपण हे तर करतोय, कमीत कमी त्याला आपण आयडेंटिफाय करतो किंवा तिथे इंटरव्हेन्शन करतो. ते इंटरव्हेन्शन करण्याचे जे भाग आहेत ना ते आपण करायला पाहिजे आणि ते केले गेले नाहीत आणि ते करू शकतो. म्हणजे तिथे आहे, अजूनही होप्स आहे. तुम्ही अॅट्रॉसिटीमध्ये काम करत असाल तर आणखीन होप्स आहेत, पण ते होत नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून मी वे फॉरवर्डचा सेपरेट चॅप्टर लिहिलं. मला खूप जणांनी विचारलं की ते कशासाठी लिहिलंय, आणि त्याच्यामध्ये मी हेही म्हटलं की कुठल्या कुठल्या यंत्रणा त्याच्यासाठी उपयोगाचं आहे. नॅशनल वुमेन कमिशन आहे, स्टेट वुमेन कमिशन आहे, सगळे रिस्पॉन्सिबल बनू शकतात या केसेसमध्ये. लीगल अथॉरिटी आहे तुमची, नॅशनल लीगल अथॉरिटी आहे, ते बनू शकतात. एनसीआरबी आहे, ते रिस्पॉन्सिबल बनू शकतात. का त्यांनी फक्त डेटाच घ्यायचा का? म्हणजे त्यांनी फक्त क्वांटिटी डेटा दाखवायचं का? आम्ही 50% बायकांवरती रेप झाला, 70% दलितांवर रेप झाला, हेच दाखवायचं का? त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एससी एसटी कमिशनवरती पण तुम्ही रिस्पॉन्सिबल बनू शकता. ती एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे ज्याच्यावरती आजपर्यंत खूप कमी लोकांचं म्हणजे रिफ्लेक्शन्स आहेत की किंवा कमी लोकांचं त्याच्यात इंटरव्हेन्शन आहे. म्हणजे अशाकडे मी काय म्हणते की नवीन काही यंत्रणा तुम्हाला तयार करायची गरज नाही, कायद्यामध्ये ऑलरेडी आहे, फक्त ती ऍक्टिव्ह करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आम्ही काय म्हणतो, स्टेट वुमेन कमिशन. आता जेव्हा स्टेट वुमेन पॉलिसी आली तेव्हा आम्ही मुद्दाम इंटरव्हेन्शन केलं त्याच्यामध्ये, कारण आम्ही म्हटलं की आम्हाला ह्या भूमिका पटल्या नाहीयेत, ह्या भूमिका जरा क्लिअर करून द्या किंवा ते गव्हर्नमेंटने त्याच्याकडे लक्ष द्यावं. तर हे छोटे छोटे लेवलचे इंटरव्हेन्शन आहे, पण ते गरजेचे आहे. तुम्ही नाही केलं आता तर मग ते कसं होणार? आणि हा अॅट्रॉसिटी हा फक्त एससीचा प्रश्न आहे, तो एसटीचा पण आहे. बरोबर. कारण हा आता आपण महाराष्ट्र लेवलला जातीवरती बोलतोय, पण आदिवासी बायकांचे तर आणखी त्याच्यापेक्षा वेगळे प्रश्न आहेत. तर मी माझ्या ह्याच्यामध्ये जातीच्या आधारावरती पॅटर्न्स लिहिलेले आहेत आणि मी वे फॉरवर्ड मध्ये हेही लिहिलंय की शेवटी तुम्हाला, आणि हा सगळ्यात नंतर मग हा जर तुमचा नॅशनल इश्यू बनला तर इंटरनॅशनल इश्यू का नाही बनू शकत? तर युनायटेड नेशनने ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे कन्व्हिक्शन नवीन, जे 36 सेक्शन सांगते तुम्हाला की कुठलाही व्हायलन्स हा एक सिंगल व्हायलन्स नाहीये. म्हणजे तो वॉरमध्ये झाला म्हणून बायका सफर होत आहेत की त्या सर्व्हायवल आहेत असं नाहीये. तर आणखीन त्याला इंटरसेक्शन्स आहेत. मग जर तुम्ही रेसला इंटरसेक्शन मांडता तर मग कास्टला मांडावंच लागेल. तर अशा पद्धतीचे आपले आर्ग्युमेंट चालू आहेत, आपल्या त्याच्याबद्दलचं काम चालू आहे. आपण हळूहळू त्याच्यामध्ये विचार करतो. आपण स्टेट वुमेन कमिशनला पण बऱ्यापैकी आपण असं म्हणतो की तुम्ही जेव्हा ट्रेनिंग देता तेव्हा बायकांबद्दल द्या. दलित बायकांच्या केसेसमध्ये तुम्ही कसं इंटरव्हेन्शन करू शकता, किंवा जर तुम्ही करत नसाल तर आमच्यासारखे जे आहे त्यांना वाटतं की आम्ही त्याच्यात करू शकतो, तर त्यांना एक सपोर्ट म्हणून तुम्ही कसं. कारण बऱ्याचदा काय होतं ना की खूप लोकांच्या अशा मागण्या असतात की आता काहीतरी नवीनच सिस्टीम उभी करा. अरे आहे ती सिस्टीम ऑपरेट होत नाहीये, नवीन सिस्टीम ऑपरेट करून तुम्ही नवीन कन्व्हिक्शन काय आणणार? तर मला असं वाटतं गुजरातमध्ये 2015 मध्ये एक कन्व्हिक्शन मिळालं होतं केसेसमध्ये, पण ते इतकं स्ट्रॉंग ह्याच्यासाठी होतं कारण स्टेटने इतकं त्याच्यामध्ये लक्ष घातलं होतं त्या केसमध्ये. 1 to 1 लेवलला केसमध्ये होते आणि त्याच्यामध्ये ते कन्व्हिक्शन मिळालं होतं. त्याच्यामध्ये तिला प्रोटेक्शन ऑर्डर सुद्धा मिळाले त्या बाईला. आणि त्याच्यानंतर मग मला कळायला लागलं की अरे एवढं सगळं होतंय, तर मग आपण बघायला पाहिजे त्याच्यातनं. तर माझं MSW असल्यामुळे मी बऱ्याचदा इंटरव्हेन्शन वरती जास्त फोकस करते. तर मला माहिती आता काय झालं की आपल्याकडे ऑलरेडी खूप केसेस आहेत, फक्त त्याच्यावरती आपण बोलतोय, पण त्याला इंटरव्हेन्शन नाही झालं तर त्याला पुढे नेता येत नाही, असा एक मोठा प्रश्न आहे सध्या तरी. एक विचारायचं म्हणजे हा जो तुझा प्रवास आहे हा खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे या पोलिसांसोबत जाणं किंवा ज्युडिशरी किंवा स्टेट यांच्यासोबतचा जो डायलॉग असतो किंवा त्यांच्यासोबत आपण इंटरव्हेन्शनचा तू म्हणते की त्याच्यामध्ये तुझा खूप मोलाचा वाटा आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला चॅलेंजेस कोणते फेस करावं लागले जास्त, किंवा काय समस्या आल्या आणि त्याला तू कसं ओव्हरकम केलं? कारण जेव्हा आपण यांच्या समोर जातोय तेव्हा खूप चॅलेंजेस आपल्याला फेस करावं लागतात. आवाज येतोय तुला? हा, म्यूट आहे तुझा वॉल्यूम. हा, प्रश्न करा. आवाज आला का? हा, आता येतोय. हा, आता आहे का आवाज? हो, आता आता तुला प्रश्न लक्षात आला ना? म्हणजे ओके, एक तर हो बरं, ठीक. एक तर असं आहे की बेसिक आपला प्रश्न काय आहे की इंटरव्हेन्शन करायला तुमच्याकडे सगळी यंत्रणा आहे, ती आपल्याला ऑपरेट करावी लागते. पण दुसरं आहे की हे जे तुम्ही चॅलेंजेस म्हणताय ना, हे सगळीकडे चॅलेंजेस आहेत, पण तुम्ही एकत्र कोणाबरोबर येणार, हा दलित बायकांना पडलेला मोठा प्रश्न आहे. कारण असं आहे की दलित चळवळीमध्ये तसंही दलित बायकांना काही स्थान नाही, किंवा दलित बायकांचे प्रश्न काही फार मोठ्या लेवलला त्यांनी काही बघितलेले नाही. आणि मी फार क्रिटिकली बोलत नाही, हे खूपच रियालिटी आहे. म्हणजे क्रिटिकल बघायची गरजच नाही तुम्हाला, हे रियालिटी आहे. म्हणजे मला कधी कधी असा प्रश्न पडतो की बेबी ते कांबळ्यानंतर काही दलित बायका झाल्याच नाहीत का? म्हणजे तुम्ही साधा मराठवाड्याचा संघर्ष बघितला तर मराठवाड्याच्या संघर्षामध्ये बाईचं एकही नाव नाही.
मी आता ते पूर्ण रिओपन केले सगळे डॉक्युमेंट्स. तिथे बायकांचा काय संघर्ष झाला, दलित बायकांच्या संघर्षावरती कोणी बोलत नाही, कारण त्या बायकांनी पण खूप आपलं आयुष्य झेललेलं आहे तिथे. तर आपलं काय म्हणणं आहे की चॅलेंजेस जरी जास्त असले तरी आपण काय करतोय की ज्या फेमिनिस्ट बायका ऑलरेडी ज्या प्रिव्हिलेज आहेत, ज्या सवर्णीय फेमिनिस्ट बायका आहेत, त्या ऑलरेडी तिथे इंटरव्हेन्शन करतायत. आपण इंटरव्हेन्शन करताना त्या सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून त्यांना घेऊन तसंही करू शकता किंवा एक वेगळं करू शकता. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की दलित बायकांचं स्वतःचं एक वेगळं संघटन असावं, ही मागणी आहे. आणि ही मागणी नसून ती गरज आहे. पण झालंय का की ते दलित चळवळीनं ते मान्य नाही. बऱ्याचशा दलित चळवळी वाटतात की व्हायलन्स घडतो आणि आम्ही नाही का करत काम. आम्ही म्हणत नाही काम नका करू, पण इथे दलित बायकांचे कलेक्टिव्ह व्हॉइसेस जे आहेत ते थोडे बाहेर यायला पाहिजे. नरेटिव्ह डॉक्युमेंटेड झाले पाहिजेत. त्यांची भाषा, बाईची भाषा जी आहे ना ती खूप महत्वाची कोर्टासाठी, आणि ती आपल्या भाषेत असावी असं म्हणून मी माझ्या थिसिसमध्ये, माझ्या पीएचडीच्या थिसिसमध्ये बाई जे जसं बोलते तशा वाक्यात लिहिलेलं आहे मी ते. काही त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही, कारण भाषा एक महत्वाचं आहे. तर असे चॅलेंजेस तुम्हाला खूप आहेत. हे छोटे छोटे चॅलेंजेस जर तुम्ही जोडले तरच तुम्ही एक मोठाचं पॉलिसी लेवलला एक करू शकता. आता झालं की तुम्हाला आता नवीन काय पॉलिसी बनवायची आहे का, इथे पण मोठा प्रश्न आहे. म्हणजे स्टेट वुमेन पॉलिसी जेव्हा तयार होत होती आणि त्यांचा ड्राफ्ट डायरेक्टली गव्हर्नमेंटने पाठवून दिला, घ्या आता तुम्हाला दिलंय सगळं करा. पण त्याच्यामध्ये पण आम्ही अनालिसिस करत होतो, तेव्हा पण आम्ही 2-3 गोष्टी की आम्ही वेगळे आहोत, बायका म्हणून, स्त्रिया म्हणून, जात म्हणून, पण आमची स्पेस स्टेटच्या विरोधात नाही किंवा स्टेटमध्ये नाही असं नाही, आम्ही पण तिथे पण आहोत. मग आमचं इंटरव्हेन्शन असलं पाहिजे. ही खूप मोठी गॅप आहे आणि ती गॅप आम्ही भरलीच नाही इतकी वर्ष, त्यामुळे ती तर भरायला लागते. मग आता झालंय कसं की बायका सारख्या रडतात, दलित बायका. हे खूपच म्हणजे बायकांना तसं इतकं दलित बायकांना इतकं पॉझिटिव्हली कोणी घेत नाही. माझा तर खूपच वाईट अनुभव आहे की म्हणजे दलित बायका बोलायला लागले की जाऊ दे, ते रोजची रडगणी सांगतात. एक होतं त्यांचं वेगळं संघटन असल्याशिवाय तर पर्यायच नाही. तर ते वेगळं संघटन असल्या तर ते स्वतःचे डिसिजन स्टँड घेतील आणि किंवा त्या स्वतःच्या कम्युनिटीसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करतील, जे आजपर्यंत झालं नाही. वे फॉरवर्ड मध्ये आम्ही तेच विचार करत होतो की जर नवीन करायचं असेल तर मग ती सिस्टीम सुरू करता येते का बघावं. तर अशा लेवलचे चॅलेंजेस आहेत, ते खूप भयंकर आहेत. आणि माझा तर इतका भयंकर चॅलेंजेस असा राहिलेला आहे की जेव्हा दलित बाई बोलते ना तेव्हा ती नक्षलाईट होते. आणि तो जो टॅग लागलाय ना तो इतका भयंकर आहे. म्हणजे मला एका गावामध्ये तर मला स्वतःलाच नक्षलाईट म्हणून डिक्लेअर केलं यांनी कोणी, म्हणजे ही नक्षलाईट बाई आहे आणि तिथे ती मदत करायला आली. म्हणजे इतक्यापर्यंत भयंकर लेवलचं दहशतीचं वातावरण आहे. मग तिथे अट्रॉसिटी तुम्ही कसं काम करणार, खूप मोठा प्रश्न आहे. आणि हा खूप मोठा चॅलेंज आहे. लोकांनी मदत म्हणून पाठवलेले पैसे फ्रीज केले का, तर म्हणे कोणीतरी नक्षलवादी लोकांनी पाठवले असतील त्या बाईला मदत करायला. अशा लेवलचं एक वेगळ्या पद्धतीचं इंटरव्हेन्शन आता चाललेलं आहे. अशा वेळेला दलित बायकांची स्वतःची एक संघटना असावं आणि मग त्या संघटनेला सपोर्ट करणारी जी व्यवस्था असेल ती कम्युनिटीतनं यावी, ही आपली खूप क्लिअर भाषा असली पाहिजे. आणि त्याच्यामुळे इंटरव्हेन्शन करणं सोपं होतं. आता कसं इंटरव्हेन्शनच नाही करू शकत. जे हाथरसच्या बाबतीत झालं तेच झालं, होस्टाईल केलं तुम्हाला, त्या गावातच येऊन दिलं नाही, संपला प्रश्न. आणि हाथरस ही काही सिग्निफिकंट केस नाहीये किंवा खैरलांची सिग्निफिकंट केस नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त ज्या आम्ही केसेस केल्यात ना तिथेही आम्हाला गावात येऊन दिले नाही. ज्या गावात ज्या बायकांबरोबर मी राहिले त्या बायकांवरती टॅग लावला की नक्षलाईट आहेत म्हणून. आम्ही पोलिसांना सांगून जरी गेलो तरी पोलीस म्हणतात की तुमचा काही हेतू काय आहे तिथे जाण्याचा. म्हणजे इतक्या लेवलचं एक दहशतीचं वातावरण आहे की अट्रॉसिटी म्हणजे एक दहशत आहे. आणि ही दहशत याच्यासाठी जाती व्यवस्था जमा करण्यासाठी, जाती व्यवस्था घट्ट पकडून ठेवते. जेव्हा दलित बाई जाती व्यवस्था तोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती अट्रॉसिटीचा बळी होते. हे इतकं क्लिअर आहे. त्यामुळे कुठल्याही दलित संघटना असो किंवा फेमिनिस्ट बायकांच्या संघटना असो, स्त्रीवादी संघटना असो, मी त्यांना नेहमी हेच सांगते, तुम्ही असं म्हणू नका की फक्त पेट्रार्की आली म्हणून पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हणून बायकांना अंदाज होता. पण बायका जेव्हा प्रश्न विचारतात, जाती व्यवस्थेच्या विरोधात जातात, तेव्हा जास्त अट्रॉसिटी झाल्याचे उदाहरणं आपल्या महाराष्ट्रातच नव्हे सगळीकडेच आहे. जर तुम्ही हाथरस जरी अनालिसिस केलं, हाथरस केसचं, तर तेच आहे. ती मुलगी नाही म्हणाली म्हणून एवढं सगळं झालं. जर त्यांना कन्व्हिन्स झाली असती, तिने तिची जातीची बंधनं पाळली असती तर सगळंच नॉर्मल झालं. ती जातीची बंधनं नाही पाळत आहे, ती शिकते आहे, ती आवाज उठवते, मग त्यांना त्रास होतो ना गावातल्या लोकांना. ती जाती व्यवस्था मोडते म्हणजे आमची आहे सिस्टीमला धक्का बसवतोय. ह्याच्यामुळे जास्त अट्रॉसिटी झाल्यात महाराष्ट्रभरात. आणि हेच माझं ऑब्झर्वेशन आहे की एवढ्या अट्रॉसिटी काय, नाशिकच्या अट्रॉसिटीमध्ये आम्ही हेच पाहिलं. ती म्हातारी बाई बोलते म्हणून झाली. ती पाथर्डीमधली एखादी 80 वर्षाची बाई भांडते, ती म्हणते की इथले लोकांमुळे प्रॉब्लेम आहे. मग इथली लोक म्हणतात की आमच्यामुळे प्रॉब्लेम आहे ना, तू जाती व्यवस्था संपवण्याचा म्हणजे जाती व्यवस्था संपवायची नाहीये, आम्हाला टिकून ठेवायचे. आणि टिकवण्यासाठी आम्हाला जे प्रयत्न आहेत वर्ण व्यवस्थेचे ते करायचे. मग त्याच्यातनं तू आवाज उठवलास म्हणजे ते म्हणतात ना की औकात क्या चीज होती है, म्हणजे ते म्हणतात ना की उसको उसके औकात के साथ
म्हणजे बिहारमध्ये एका माणसाने मला खूप छान सांगितलं, म्हणाला की देखो मैडम, जिसका औकात है ना उसी तरीके से उसको रहना चाहिए, औकात खत्म तो ऐसा ही होगा. मतलब तो चॅलेंजिंग हो, सांगतो की औकात में रहना चाहिए. मग बरोबर. औकात काय आहे? तुमची जात ही औकात आहे. तुझी औकात नाही ना, तू कशी बोलते, तू कशी प्रश्न विचारते, तू ग्रामपंचायत प्रश्न विचारते, म्हणजे इतकं इतकं, आणि तू घुंगटमध्ये राहून तू प्रश्न विचारते, हे तर आणखीनच. हं, त्यात ते बाई आहे, दलित आहे. तर अट्रॉसिटी, कास्ट बेस्ड व्हायलन्स हा फक्त सेक्शुअल व्हायलन्स नाहीये, हं, तो फक्त फिजिकल व्हायलन्स नाहीये किंवा इमोशनल व्हायलन्स नाहीये. मी तर आर्ग्युमेंट करते युनायटेड नेशनच्या पूर्ण चॅप्टरला की कास्ट बेस्ड व्हायलन्स हा फक्त फिजिकल, मेंटल आणि इमोशनल व्हायलन्स नाहीच आहे. तो व्हायलन्स बियॉन्ड दॅट आहे. आणि तो बियॉन्ड काय आहे, तर तो त्याचं हॉस्टिलिटीवरती आहे. तुम्हाला एकदा हॉस्टाईल केलं जातं, तुम्हाला बायकॉट केलं जातं, सोशल एक्सक्लुजन मध्ये टाकलं जातं, तुम्ही बहिष्कृत म्हणून केलं जातं आणि तुमचे संबंध तोडले जातात. एवढ्या लेवलचा व्हायलन्स आहे, जो तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये नाही दिसत आहे. म्हणजे हातरेच्या केसमध्ये पण खूप लोकांचे असेच आर्ग्युमेंट होते, सेक्शुअल व्हायलन्स झाला बरं का, रेप झाला. अरे पण तो सेक्शुअल व्हायलन्स म्हणजे कास्ट बेस्ड व्हायलन्स नाहीये ना. त्या मुलीला आधी पण खूप काही सफर करावं लागलेलं आहे. हं, त्याच्यानंतर ती गेल्यानंतर पण अजूनही त्यांच्या फॅमिलीला अजूनही दहशत आहेत ना. म्हणजे ते गावात हं, राहायचं की नाही, इथूनच मोठा प्रश्न आहे. मग ही जे आहे, जात टिकवण्यासाठी केलेला जो व्हायलन्स आहे ना, तो जाती व्यवस्थेचा व्हायलन्स आहे आणि त्याला आम्ही कास्ट बेस व्हायलन्स म्हणतो. कास्टचा हाच बेस आहे त्याला व्हायलन्सचा, त्याला काही दुसरं नाहीये. पहिले कास्ट येते आणि मग तिथनं सगळे तुमचे येतात. मग तुमचं जेंडर येईल, मग तिथे तुमचं रिलेजन येईल, मग तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बघाल, तुमचं सोशल लोकेशन येईल, पण तो बेस कास्ट. आणि आणि ह्या खूप मोठा प्रवास आहे. हं, शेड्यूल ट्राईब मध्ये पण मी पाहिलं, पण शेड्यूल ट्राईबचे पॅटर्न्स खूप वेगळे आहेत. पण संघटन असल्यामुळे आणि संघटन नसल्यामुळे काय फायदा होतात आणि नुकसान होतं, ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आताच्या ह्या, म्हणजे मी तर म्हणेल की या पिढीमध्ये तर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. ते लोकांनी लक्षात घ्यावं की हे नसल्यामुळे आपण खूप मागे राहिलो, की आपण अट्रॉसिटीमध्ये एवढं रक्त आटवले लोकांनी. एक अट्रॉसिटी हं, नाहीये ना, बरोबर. अशा बऱ्याच झाल्यात. म्हणजे नुसती हं, खैरलांची आहे, त्याच्या पूर्वी पण खूप झालेल्या आहेत. मराठवाड्याच्या संघर्षामध्ये लोक मेली आहेत आपली, त्यांची आहुती आणि त्यांना आपण आता आदरांजली वगैरे देऊन त्याचं आपण पुढे निघून गेलो. पण आपल्याला अजूनही वाटते की ते परत रिपीटच होते ना, ते सेम. म्हणजे ती विशेष सर्कल बनलेली आहे, ती तोडायची कशी, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्यासाठी संघटन असणं गरजेचं आहे. संघटक नसाल तर मी नेहमी म्हणते की संघटनमध्ये शक्ती असते, दुसरं काही स्ट्रेंथ नाहीये. ती स्ट्रेंथ तुम्हाला बिल्डच करावी लागेल आणि ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि ते लोकांनी एक्सेप्ट करावं. ते न एक्सेप्ट करण्याचे जास्त प्रॉब्लेम आहेत. कारण लोकांना अजूनही वाटते की बायकांची वेगळी संघटना नसावी. आजही दलित लोकांना असं वाटतं की आम्ही जसं केले पूर्वी, प्रोटेस्ट केले, मग तसं झालं. तर खैरलांची नंतर खूप लोकांनी पुस्तकही लिहिली त्याच्यावरती, खूप मोठा नॅशनल लेवलचा इश्यू झाला. पण काही गोष्टी पॉलिटिसाइज झाल्या आणि सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा झाला. तर हं, हा सगळा सिस्टीमचा मोठा प्रश्न आहे. पण तो सॉल्व्ह होऊ शकतो. मला असं वाटतं की अजूनही त्याच्यामध्ये करण्यासारखं खूप करू शकता आपण. असं नाही आहे, असं नाही. म्हणजे खूप लोक, मी अशी पण लोक माझ्या आयुष्यात पाहिले की जे अट्रॉसिटी केसेस करून थकलेत, म्हणजे जेवढं व्हायलन्स बघून आणि एवढं सरकारला रिस्पॉन्सिबल बनवण्याच्या नादामध्ये ते एवढे थकून गेलेत की त्यांची मानसिकता अशी बनली की आता काही होणार नाही. हं, होप्स म्हणतात ना, ते एक आशा निर्माण होती ना, ती आशा पण मरून गेले. असेही लोक मी पाहिलेत, म्हणजे त्यांनी किती काम केलं असेल. मी औरंगाबादमध्ये एका कार्यकर्त्याला भेटले होते, त्याने इतके त्याच्या आयुष्यातले अनुभव सांगितले. तो मला म्हटलं की मी मराठवाडा संघर्षापासून ते सगळ्या अट्रॉसिटी पाहतोय, मला इतका त्रास होतो की मी आता काय सांगू, की मला असं वाटतं की मी एवढं काम केलं आणि मला काहीच मिळालं नाही, किंवा माझ्या समाजाला सामाजिक न्याय मी मिळवून नाही देऊ शकत. अशाही हं, फ्रस्ट्रेटेड होतात, म्हणजे झालेले लोक पाहिले. म्हणजे असं नाही की लढा लोकांनी नेला नाही पुढे, पण आता तो लढा वेगळ्या मार्गाने लिहावं लागेल. एवढंच आहे. आणि तो नेण्यासाठी दलित कम्युनिटीने पुढे हं, यावं आणि संघटनांनी पुढे यावं, असं म्हणजे मला वाटतं अजूनही. हं. नाही, खूप महत्वाचे मुद्दे येतात त्यासमोर, की म्हणजे नाही का, एक जसं तू फेमिनिस्ट महिलांची मुवमेंट आणि त्याच्यामध्ये दलित महिलांचं संघटन का महत्वाचं ते, आणि जसं तू मुद्दा मांडला की पॉलिसी, म्हणजे ते खरंच आहे. म्हणजे पॉलिसीमध्ये पण आपल्याला दलित महिलांचं स्थान कुठे दिसत नाही. आम्ही पण ते काही अनालिसिस केलं, त्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे इव्हन त्याच्यामुळे मला वाटतं जे सरकार पब्लिश करणार होतं, म्हणजे आपले जे रेकमेंडेशन्स गेलेत, सरकार पब्लिश करणार होतं पण ते झालं नाही. म्हणजे जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपला महिला महिला पॉलिसी आहे, तर महिला धोरण येणार होतं, मला वाटतं ते काही झालेलं नाहीये याच रेकमेंडेशनमुळे, कारण बरेच हे गेले त्याच्यामध्ये नाही दिसत आहे दलित महिला पाहिलं. आणि तसंच आपण जर इव्हन बजेटमध्ये जरी पाहिलं, खूप इनव्हिजिबल आहे. म्हणजे आणि तू एकदम एकदम उत्तम उदाहरण मांडलं की दलित मुवमेंटमध्ये पण महिला नाही आहेत. म्हणजे जनरल बजेटमध्ये तर आपण नाहीच दिसत आहे. आणि इव्हन जो दलित आणि आदिवासींसाठी स्पेशल स्पेशल बजेट आहे, म्हणजे जे स्पेशल कंपोनंट्स प्लॅन आहे, त्याच्यामध्ये पण दलित महिला खूप इनव्हिजिबल आहे. म्हणजे यासाठी म्हणजे मला असं वाटतं की तू जो मुद्दा रेस करते की महिलांचं आणि दलित महिलांचं संघटन असणं हे खूप महत्वाचं आहे, आणि की जेणेकरून आपण हे इश्यू घेऊन जाऊ शकू पुढे आणि जे आपण मांडू शकू. मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आज जे जे सगळ्या महिला ऐकत असतील त्यांनी
ह्यावर जरी फोकस केलं की एक दलित महिलांचं संघटन पाहिजे की जो प्रेशर ग्रुप, आणि जसं तू म्हणते की संघटनच महत्वाचं आहे, तो जो आवाज आहे तो आपल्याला मिळणं खूप महत्वाचं आहे. तर आणखी एक मला विचारायचं होतं पुढे, तू ह्यालाच धरून एक पुस्तक पण आलंय तुझं रिसेंटलीच, दलित वुमन इमर्जिंग पॅटर्न्स ऑफ कास्ट बेस्ड व्हायलन्स. तर ह्याचा तुझा प्रवास कसा होता की म्हणजे हे पुस्तक लिहिताना तुझ्या डोक्यामध्ये काय कल्पना होत्या, म्हणजे आणि म्हणजे तुला खूप खूप अभिनंदन. हे पुस्तक आता अमेझॉनवर पण आहे सगळ्यांसाठी अवेलेबल, म्हणजे सगळेजण त्याला वाचू शकतात आणि खूप छान पुस्तक आहे, म्हणजे याच्यामध्ये तू हेच मांडण्याचा प्रयत्न केला. तर हे पुस्तकामागची तुझी काय कल्पना होती आणि कसा रिस्पॉन्स तुला, कसा प्रतिसाद मिळतो या पुस्तकाला? नाही, मी अकॅडमिक्स मध्ये एक गोष्ट शिकली आहे की माझं ना आर्टिकल्स कोणी पब्लिश नाही करत. माझा खूप दिवसाचा प्रवास आहे. म्हणजे मी बुद्ध आणि धम्मा फेमिनिस्ट रिडिंग नावाचं एक आर्टिकल लिहिलं होतं. ते जवळजवळ वर्षभर इतक्या पब्लिशरकडे गेले, इतक्या जर्नल्समध्ये गेले आणि तिथनं रिजेक्ट होऊन आलं. मला ना इतका त्रास झालेला आहे ना की मला असं वाटायचं की ना आपलं आपलं स्वतःचं काही ते जर्नल नाहीये, आपलं स्वतःचं काही पब्लिकेशन हाऊस नाहीये जिथे मी लिहू शकते. मला त्यावेळेला ते बाबासाहेबांचं ते आठवतं, त्यांनी मुकनायक नेलं ना, ते सगळ्यात महत्वाचं होतं. म्हणजे तो तो एक प्रिंट मीडिया म्हणून जर आपण आत्ताच्या घडीला पाहिलं तर सगळ्यात मोठं डॉक्युमेंटेशन आहे की तुम्हाला वाचा आहे पण तुम्हाला, म्हणजे तुमच्याकडे तोंड आहे पण तुम्हाला वाचा नाही, असं ते होतं. तर माझा प्रवास तसंच होता की म्हणजे मला मला खूप रिजेक्शन आहेत मिळालेले होते. त्यामुळे ना पीएचडी मध्ये सगळे लोक जास्त करून आर्टिकल छापतात की आर्टिकल, आणि ते पण इंटरनॅशनल जर्नलमध्ये आर्टिकल छापायचे, म्हणजे जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर तुमचं करिअर बिल्ड होतं, तुम्ही ऍज अ असिस्टंट प्रोफेसर वगैरे. तर मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले पण माझं काही झालं नाही, कारण मला असं वाटायला लागलं की आपलं काही कोणी हेच करत नाही. मग मी मराठीमध्ये पण लिहायला सुरुवात केलं. मी लॉकडाऊनच्या कहाण्या लिहिल्या दलित बायकांच्या, तेही कोणी नाही छापल्या माझ्या. म्हणजे मी असं पर्सनली खूप जवळच्या मित्रांना सांगितलं की तुम्ही छापून द्या, तरी त्यांनी नाही छापल्या. तर मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला स्पेसच नाहीये की आपण आपलं डॉक्युमेंटेशन पब्लिश करण्याचं, कारण खूप लोकांना कन्व्हिन्स करा आणि मग परत ते विचारणार आणि मग त्याच्या 2-3 महिने जाणार. असे माझे 8 महिने तर गेलेले आहेत. काही काही आर्टिकल तर माझे 2-2 6-6 महिन्यानंतरच पब्लिश झालेले आहेत. 1-1 वर्षानंतर झालेले आहेत. म्हणजे ते 1-1 वर्ष मला त्याच्यासाठी डोकं फोड करावे लागले. मग माझ्या लक्षात आलं की माझं हे पीएचडी थिसिस जर मी टाटा इन्स्टिट्यूटच्या लायब्ररीमध्ये राहिला तर तो नुसता धूळ खात बसेल, त्याचा काही होणार नाही. आणि माझा सगळा डेटा मराठीमध्ये आहे, तर ते मी मराठीमध्ये त्याचा अनुवाद करणारच आहे या पुस्तकाचा. कारण मला नेहमी असं वाटतं की माझं पहिलं काम कम्युनिटीशी जोडणं आहे. त्यामुळे बायकांची भाषा त्यांना त्यांच्या पद्धतीने मांडून ते इतर आपल्या समाजातल्या बायकांनी वाचावं, हे माझं खूप पहिल्यापासून होतं. म्हणून मग मी खूप एक चांगले व्यक्ती मला भेटले होते टाटा इन्स्टिट्यूटमध्ये, पूनम गुलालिया म्हणून. आणि त्यांनी मला म्हटलं की हे सगळं करण्यापेक्षा तू असं का नाही करत की हे पुस्तकच छाप. तुझा जो थिसिस आहे, तुझा जर्नी आहे पूर्ण, तो पुस्तकाच्या रूपात येऊ दे लोकांना, तर तुला कळेल. तू असे ते एकदम 2-3 आर्टिकल लिहिशील, 4 आर्टिकल लिहिशील आणि मग ते त्याचा सिक्वेन्स नाही येणार. मग तू पॅटर्न्स लिहिशील, एक पॅटर्न लिहिशील एका ह्याच्यामध्ये, दुसरा पॅटर्न दुसऱ्या ह्याच्यात, तर ते सिक्वेन्स मध्ये येत नाही. म्हणून मग मी विचार केला की पुस्तकाचा. आणि त्यांनी मला 2-3, म्हणजे मी तुला सांगते की मला असाही अनुभव आहे की लोकांनी असेही मेल मला केले की आम्ही वेल एस्टॅब्लिश ऑथरला पब्लिश करतो. असेही पब्लिशर आहेत आपल्या इंडियामध्ये की जे सांगतात की तुम्ही वेल एस्टॅब्लिश आहात का. मला आता प्रश्न पडला की आपण तर अरुंधती रॉय नाहीये की आपल्याला लगेच कोणीतरी म्हणेल की तुम्हाला तुमचं पुस्तक मी छापतो आणि मला फायदा होईल. तर आपण वेल एस्टॅब्लिश नाही आहोत. तर मग म्हणून मग मी जफरुल्ला म्हणून आहेत अल्टरनोट प्रेस, त्यांनी मला माझं जसं पीएचडी संपले 2020 मध्ये, ज्यावेळेला लॉकडाऊन होतं त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलं की तू फक्त मला वाचायला दे. ज्या दिवशी मला त्यांनी खूप टाइम घेतला, 6-7 महिन्यांनी ते वाचल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे पुस्तक पब्लिश करण्याच्या योग्यतेचं आहे आणि ते गरजेचं आहे. त्यानंतर तो प्रवास झाला सुरू. नाही तर इतके दिवस ना माझा गोंधळ चालू होता. म्हणजे मी तर वेड्यासारखी सगळ्यांना मेल द्यायची. आणि एका तर मला पब्लिशरने असं सांगितलं की बापरे, वेल एस्टॅब्लिश. मग मला असं वाटायचं की आपण नवीन ऑथर, म्हणजे वेल एस्टॅब्लिश असल्याशिवाय पण पब्लिशरला पण फायदा होत नाही, असे पण आहेत पब्लिशर. मग आपले आयडियाज कोण घेणार. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस केले ना तुमच्या ह्याच्यामध्ये, तर असं होतं. आणि माझं असं होतं की पहिलं माझी कंडिशन अशी होती की मी कंटेंट नाही बदलणार. तुम्ही लँग्वेज बदलायला सांगा, तुम्ही लँग्वेज एडिटसाठी मला सांगा, मी करेन, पण तुम्ही मला कंटेंट बदलायला नको. हे असंच का लिहिलं आणि ते तसंच का लिहिलं, मग याच ऑथरचं आलं पाहिजे, त्याच ऑथरचं. मी इव्हन माझ्या गाईडलाही ते सांगितलं होतं की मला कुठला ऑथर वाटतो, माझ्यासाठी बाबासाहेबच मोठा ऑथर आहे, ज्याचा मी रेफरन्सेस युज करते. म्हणजे आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच मी ओरिजिनल कंटेंटमध्ये वापरलं, मी कुठे काही वापरलं नाही. तर ते त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मग ते कंटेंट बदलणार, मग ते कंटेंटमध्ये मग हे असंच वापरायला पाहिजे, मग तसंच वापरायला पाहिजे, मग थोडासा त्याला कम्युनिस्ट अँगल आला पाहिजे, असंही आहे. म्हणजे जसे जसे आयडिओलॉजी वेगवेगळ्या त्याच्यात इमर्ज होत जातात ना, तसं ते कास्टमध्ये पण होत जातं. मग मला लक्षात आलं की असं करण्यापेक्षा आपण एखादा चांगला बघितला पाहिजे पब्लिशर. आणि मग पब्लिशरने मला स्वतःहून सांगितलं 8 महिन्यानंतर की तुमचं आम्ही छापू शकतो, कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे. ते छापायला जसं गेलं तसं मी मराठीमध्ये
डॉक्टर सुनील अवसर म्हणून आहेत मराठी डिपार्टमेंटला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्यांनी मला सांगितलं की अरे बापरे, हा तर खूपच छान लिखाण केलेलं आहे. मी मराठीचा प्रोफेसर आहे, पण मी तुला नक्की गॅरंटी देतो की हे जर मराठीमध्ये तो अनुवाद केला तर आपल्या कम्युनिटीला आणखीन ते सोपं जाईल. आणि ते मला नेहमी म्हणायचे की तुझं ऑडियन्स मराठी आहे ना, तुला ओळखणारे मराठी आहेत, तू साधी फेसबुकवरती एखादी कमेंट टाकली तर लोक म्हणतात मराठीत लिहा. तर म्हणजे याचा अर्थ तुला समजणारे तुझ्या समाजातील लोक मराठी भाषिक आहेत, त्यांच्या लँग्वेजमध्ये लिही ना. तर मी पण विचार केला, अरे माझ्याकडे डॉक्युमेंट्स तर मराठीमध्ये. असा माझा तो प्रवास झाला. नाही तर तू खूपच म्हणजे रखडला. म्हणजे मग मग असं आहे की तुम्ही पैसे द्या, मग आम्ही छापतो. असेही खूप लोक मिळाले. तुम्ही अमुक अमुक एवढे पैसे द्या, तुम्हाला काय ISBN नंबरच तर पाहिजे, मग तसंही करू आपण. म्हणजे तो सगळं अकॅडमिक्समध्ये शब्दांचा खेळ आहे. अकॅडमिक्समध्ये एक इन्सिक्युरिटी आहे. अकॅडमिक्समध्ये हे पण आहे की कुणाचं छापायचं आणि कुणाचं नाही छापायचं, हे खूप हे आहे. आणि तुम्ही जे छापलेलं असेल जर ते लोकांना थ्रेटनिंग होणार असेल तर ते आणखीन प्रॉब्लेम आहे. म्हणजे आम्ही छापून आम्हीच गोत्यात यायचो, असे पण लोक आहेत. म्हणजे एकाने तर मला सांगितलं की तुम्ही अमुक अमुक एवढे पैसे द्या, मी लगेच तुमचं 8 दिवसात छापून देतो. म्हणजे असेही लोक भेटलेत मला. म्हणजे मला आश्चर्य वाटायचं की मी विचार करायची की 5 वर्षाचे म्हणजे PhD करायला 5 ते 6 वर्ष लावली, हा म्हणतो मी तुमचं 1 आठवड्यात करतो. म्हणजे म्हटलं एवढं सोपं आहे का पब्लिश करणं, पण अमुक अमुक एवढे पैसे त्यामुळे तुमचं छापतो. असे लोक भेटल्यानंतर मला एक जेन्युइन आणि एक सामाजिक भान असलेली माणसं मला जेव्हा भेटली तेव्हा मग माझा प्रवास सुरू झाला. आणि मग आणि अकॅडमिक्समध्ये एक खूप मोठं प्रॉब्लेम आहे ना की मराठी लोकांची लँग्वेज हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग पहिलेच असं विचारायचे, अरे तू लँग्वेज एडिट करा, लँग्वेज तुझी चांगली आली पाहिजे, लँग्वेज अशी असली पाहिजे. मग माझी मैत्रीण नुपूर वाघ आहे, इंदिरा आठवल्यांची मुलगी, तिने मला खूप सांगितलं की लँग्वेज कशी एडिट करता येतं पण कंटेंट बदलता येत नाही, त्यामुळे कंटेंटवरती फोकस कर आणि त्या पद्धतीने लिह. आणि माझ्या आडनावाचा इतका गोंधळ आहे की तो काय म्हणतात ते दलितांच्या सगळ्या सब कॅटेगरीज मध्ये येतो. त्यामुळे ते आडनावावरून पण लोकांना वाटतं की दलित आहे, की हिचं काय घ्यायचं डोक्यात आणि किती म्हणजे इतका लेवलला. म्हणजे एका दिल्लीच्या एका माणसाने मला विचारलं, हा तो आप तो दलित ही हो गए ना, कामले हो. तर माझ्याकडे राहू दे, माझ्याकडे पुस्तक. म्हणजे इतके बायस पण आहेत लोक तुम्हाला घेऊन. तर अशा पद्धतीचं एक मोठं इंटरेस्टिंग प्रवास राहिला. पण माझ्या कधीच डोक्यात नव्हतं, पण हे लोकांच्या अनुभवामुळे मी लिहिलं पुस्तक. कारण माझे कुठेही आर्टिकल छापले नाही. इव्हन मी खूप ठिकाणी दिले, खूप लोकांशी त्याच्यावरती चर्चा झाल्या, लोकांनी पैसे मागितले. मग नंतर मी म्हटलं जाऊ दे, ते पुस्तकच छापते. पण अशा लोकांनी छापलं की जे लोक ऑलरेडी चळवळीत आहेत, ज्यांनी हे अनुभवलेलं आहे, ज्यांनी ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे. ज्या माणसाने माझं एडिट केलं त्या माणसाला त्या विषयाचं आकलन होतं, त्याच्यामुळे ते शक्य झालं. नाही तर मला नाही वाटत की ते छापणं इतकं सोपं आहे म्हणून. म्हणजे पैसे देऊन तर खूप छापतील, पण असं कोणी नाही छापणार. म्हणून मग मी छापण्याचा प्रयत्न केला. नाहीतर ते मी टाटा इन्स्टिट्यूटच्या त्या लायब्ररीत असं राहिलं असतं ते पुस्तक. ते असं मोठं एकदम बाइंड करून तिथेच ठेवलं असतं. ते लोकांच्या समोर येणं गरजेचं होतं. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंजिंग अकॅडमिक्समध्ये येणं गरजेचं होतं. तर ते अकॅडमिक्समध्ये नाही आलं तर वुमेन स्टडीजमध्ये कोणी दलित बायकांच्या प्रश्नांवरती लिहिणार नाही आणि बोलणारही नाही. जे आजही त्याच्यामध्ये लिमिटेड कोर्स आहे दलित बायकांसाठी. नाही, खूप खूप अभिनंदन. म्हणजे खूप मोठं हे आहे. म्हणजे तू जे प्रश्न मांडले ना की दलित लोकांनी लिहिणं आणि हे पब्लिश करणं, हे खरंच खूप अवघड काम आहे. म्हणजे खरंच आर्टिकल लिहिले जात नाही. म्हणजे स्पेसिफिक आपले वेगळे पब्लिशर्स, वेगळे पब्लिकेशन हाऊसेस वेगळे आहेत. म्हणजे दलितांचे पब्लिकेशन हाऊस वेगळेच आहेत, दलितांचे वेगळे पब्लिकेशन हाऊस आहेत, तिथेच जाऊन तुम्ही छापा असंही म्हणतात लोक. हो हो हो, हे खूप खूप लिमिटेशन आहे. म्हणजे खूप एक ज्वलंत प्रश्न तू मांडते की जे आपण लिहितोय ते, आणि त्यालाच तू बाबासाहेबांचा ते ऍड केलं जसा की मूकनायकचा पण कसा प्रवास होता. आणि हे तर मी तुला एक शेवटचा प्रश्न विचारेल, कारण तुझं खूप वाचन आहे, अभ्यास आहे, आणि तुला बाबासाहेबांचं लिटरेचर कसा, त्याचा एक जे म्हणता ना प्रेरणास्त्रोत कसा आला. म्हणजे तू सगळे लिटरेचर म्हणजे सगळे खंड वाचून काढलेत बाबासाहेबांचे, आणि त्याच्यामध्ये महिलांचं बघतीये. म्हणजे बाबासाहेब रायटिंग अँड स्पीचेस तू सगळे काढले. म्हणजे तू जसं म्हणजे तुझ्या बोलण्यात की ओळाणून तुला माहिती आहे त्यातले, आणि त्याच्यामधून तू महिलांचं एक स्थान कुठे आहे त्याच्यामध्ये ते काढण्याचा प्रयत्न केला. आणि किंवा बाबासाहेब काय सांगतात तर ह्याच्याविषयी काय सांगतो तू, म्हणजे बाबासाहेब आणि ते महिलांच्या प्रश्नाकडे कसे बघतात, आणि तुझं आकलन काय आहे या सगळ्या गोष्टींमध्ये? नाही, मी जेव्हा अकॅडमिक्स मध्ये आले ना तेव्हा ना मी जेव्हा अकॅडमिक्स मध्ये एंट्री केलं ना त्यावेळेला मला बऱ्याच वेळेला असं जाणवलं की आवाज येतोय का माझा? एक मिनिट. मी अकॅडमिक्स मध्ये आले ना तेव्हा मला ना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय जाणवली माहितीये, अकॅडमिक्स मध्ये जेव्हा तुम्ही दलित बायकांचे प्रश्न मांडता ना तेव्हा दलित महिलांचे ऑटोबायोग्राफी सुद्धा जास्त डिस्कोर्स मध्ये नाहीये शिकवायला.
ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि सगळ्यात मध्ये त्याच्यामध्ये बाबासाहेब तर शिकवतच नाही. म्हणजे तुम्ही लेबरवरती बाबासाहेब शिकवत नाहीत, महिलांच्या प्रश्नांवरती बाबासाहेब शिकवत नाहीत. हे खूप मला भयंकर वाटलं होतं. म्हणजे मला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पण असंच अनुभव आला होता जेव्हा मी ग्रॅज्युएशन करत होते तेव्हा. मला असं वाटायचं की हे काय असं, म्हणजे सगळे ऑथर महत्वाचे, मग हे ऑथर का नाही. आणि मग असं झालं ना अकॅडमिक्समध्ये तुम्ही इंटरनॅशनल ऑथर वापरला म्हणजे तुम्ही काहीतरी फार इंटेलेक्च्युअल आहात. ही खूपच भयंकर गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही ते वाचलत ना, म्हणजे तुम्ही कम्युनिस्टांची पुस्तकं वाचली आणि त्यांचेच ऑथर वाचले तरच तुम्हाला कम्युनिझम समजेल आणि तुम्हाला वर्णव्यवस्था समजेल आणि क्लास समजेल. म्हणजे बाबासाहेबांनी मग त्याच्यामुळे मला तो खूप राग होता खूप दिवसापासून, की अरे हे या डिस्कोर्स मध्ये हे नाही, त्या डिस्कोर्स मध्ये ते नाही. मग तिथून माझा प्रवास सुरू झाला की ते ओरिजिनल कोणी लिहिलं ते तरी बघूया आपण. आणि आणि ज्या लोकांनी लिहिलं, जसं शर्मिलाने लिहिलं, तर शर्मिलाने लिहिल्याच्या नंतर मग तिचं जे पहिलं जे पुस्तक होतं दलित महिलांच्या टेस्टमनीज जे तिने लिहिल्या ना, ते खरं ऍक्च्युली तिचा जे लिहिण्याचा जो पॅटर्न आहे ना, त्याच्यावरनं मला आयडिया आली की अरे बापरे, हे असं लिहिता येतं की आपल्याला. म्हणजे ते तसं तर आपण ऑलरेडी असं बोलता बोलता पण बऱ्याच वेळा लिहितो. मग आपण केस स्टडीज मी तशा करत होते. मग म्हटलं की हे सोपं आहे करायला. पण मग त्याच्यानंतर मग मला कळलं की त्याच्या आधी मी जेव्हा वाचत होते बाबासाहेब, तेव्हा काही मला काही फार लिखाण म्हणून मी वाचत नव्हते. मला जनरली बाबासाहेब मला काही काही कुठे कार्यक्रमानिमित्त म्हणा किंवा ह्याच्यामुळे मी वाचतच राहते. म्हणजे माझ्याकडे मराठी आणि इंग्लिश असे दोन्ही खंड अवेलेबल आहेत. तर मी ते पहिले रेफरन्सिंगसाठी वापरत होते, पण पीएचडी साठी वापरावे लागतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण ह्याच्यात बाबासाहेबांचा प्रवासांचं जर पाहायला गेलं ना, तर या बेबीताई कांबळेच्या पुस्तकामुळे मला खूप गोष्टी क्लिअर झाल्या. बेबीताई कांबळेच्या पुस्तकामुळे त्या पुस्तकामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट काय होती माहिती का, स्टार्ट टू एंड सगळं बाबासाहेबच आहे. म्हणजे मी बाबासाहेबांमुळे घडली, मग ती स्वतः स्टँड घेते, मग ती बोलते, प्रश्न मांडते. तर मी म्हटलं हे सगळं आलं कुठून, ते मग तसा प्रवास सुरू झाला. त्याच्या आधी जे मी वाचत होते बाबासाहेब, ते फक्त वाचत होते. त्याच्यातनं काही मी फार काही डीप थिंकिंग वगैरे काही करत नव्हते, असं जनरली ना. आणि मग मला नंतर लक्षात आलं की असं मी कोणाला क्रिटिसाइज नाही करत, पण मी ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती लोक बोलायचे तर बाबासाहेबांचे वाचलेले कोट असतात नाही का, ते येऊन बोलतात. एवढंच माहिती आपल्याला बाबासाहेब म्हणजे काय. स्त्री हे जातीचे प्रवेशद्वार आहे, आपण शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे असे मोठे मोठे कोट आहेत ना बाबासाहेबांचे, तेच लोक बोलतात. आणि ते खूप वर्ष मी ऐकले. पण त्याच्या व्यतिरिक्त बाबासाहेब काय ते माहितीच नाही आम्हाला. ते मी ज्या वेळेला एमफिल मध्ये असताना एम्पॉवरमेंट वरती, महिलांच्या सबलीकरणावरती मी जेव्हा करत होते, त्यावेळेला मला रिअलाइज झालं की हे 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 आलं कुठून. म्हणजे मी सगळं बघितलं ना, फिरून फिरून तिथंच येतं, तेच वाक्य, तेच कोट. आणि काय झालं नाही की मग बुद्धाच्या मार्गाने चला, झालं तिथे संपलं. तर तो असाच प्रवास आहे लोकांचा. आणि मग तेच ऐकलं ना इतके दिवस, त्याच्या व्यतिरिक्त ऐकलंच नव्हतं. त्यावेळेला एमफिल मध्ये मला रिअलाइज झालं की सगळ्यांनी लोकांनी इतके इंटरप्रिटेशन केलेले आहेत. गोपाल गुरूंचं जे होतं ना, दलित वुमन स्पीक डिफरंटली, ते आर्टिकल, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे सुखदेव थोरातांनी इकॉनॉमिकली जे अनालिसिस केलेलं आहे, त्याला सुखदेव थोरांनी कसे अनालिसिस ऑफ कास्ट ह्याचे रेफरन्सिंग दिले. त्या रेफरन्सवरनं कळलं की ते सगळे रेफरन्सेस कुठून येतात. तर काय झालं, ते रेफरन्सेस ज्यांनी इंटरप्रेट केलेत ना, ती पुस्तकं जास्त मार्केटमध्ये, असा माझा अनुभव राहिलाय. पण जे ओरिजिनल आहे ते फार कमी लोक वापरतात. म्हणून मग मी म्हटलं की मला ते नाही बघायचंय. बाबासाहेबांनी कधी म्हटलंय हे. आणि सगळ्यात कठीण याच्यासाठी आहे बाबासाहेबांना समजणं, कारण बाबासाहेबांचं लिखाण ना कॉन्टेक्स्चलाइज आहे. ते असं सरसकट नाहीये ते, म्हणजे कुठल्या तरी कॉन्टेक्स्टला धरून नये. म्हणजे तर खंड पहिला आहे, खंड दुसरा आहे, तिसऱ्या खंडामध्ये ते फक्त विलेज बद्दल लिहित आहेत, 17व्या खंडामध्ये ते बुद्धाबद्दल लिहित आहेत, बुद्धाच्या व्हॅल्यूबद्दल. हा कॉन्टेक्स्चलाइज आहे. तुम्ही एका खंडात बघितलं आणि दुसऱ्या खंडात नाही भेटेल असं नाही ना. म्हणजे तो असं नाही की एकच पुस्तक घ्या म्हणजे ते अनालिसिस ऑफ कास्ट वाचलं ते समजलं बाबासाहेब, असे पण म्हणणारे खूप लोक आहेत. असंच व्हायचं, म्हणून मग ते खंडाच्या मागे लागले. नाहीतर मी ते विचार करत होते की अनालिसिस ऑफ कास्ट वाचतात ना, सगळे तेच तर वाचतात, दुसरं काय वाचतात. मग काय दुसरं काय वाचलं, अरे मग बाबासाहेबांचं हे पुस्तक वाचलं का, विद्यार्थ्यांची भाषणं वाचली का, हेच सगळं बोलतात लोक. पण ते कुठून आले ते भाषणं, कुठल्या व्हॉल्यूम मध्ये आहेत, हे माहिती नव्हतं. म्हणून ते मी व्हॉल्यूम वाचायला सुरुवात केली. पहिला व्हॉल्यूम वाचला, महिनाभर गेला, त्याच्यात काही कळलं नाही. त्याच्यानंतर मग दुसरा व्हॅल्यूम वाटला, मग मराठी आणि इंग्लिश असे दोन्ही मिळून वाचले, तेव्हा ते कळायला अर्ध. कारण बाबासाहेबांचं लिखाण आणि बुद्धिझम हे मला तर असं वाटतं की फार कॉन्टेक्स्चलाइज आहे. ज्या लोकांना कॉन्टेक्स्ट कळेल ते लोक त्याला सिस्टमॅटिक अरेंज करतील. आणि मग ते सुखदेव थोरातांच्या लिखाणात चांगलं दिसत होतं मला, गोपाल गुरूंच्या लिखाणात दिसायला लागलं. आणि जेव्हा मी अगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनू जेव्हा आलं ना, तेव्हा तिची पहिले प्रस्तावनामध्ये शर्मिलाने म्हटलंय की मी काही गोष्टी मी बाबासाहेबांच्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये घेतल्यात. तेव्हा मला जाणवलं की ते किती मोठा रेफरन्स आहे जो आपण मिस करतो. आणि मग तो रेफरन्स हळूहळू यायला लागला.
आणि मग खूप लोक म्हणतात की बाबासाहेबांनी डेमोक्रेसीची संविधान असंच लिहिलेलं आहे, फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये सांगितलं होतं, फ्रेंच क्रांतीमध्ये झालेले शब्द आहेत, लिबर्टी, फॅटर्निटी, आता हे इक्वॅलिटी, ते सगळे शब्द तिकडनं आलेत. आता जेव्हा मी 17वा खंड वाचते तेव्हा कळतं की ते बुद्धाच्या आचरणातून आलेले. बाबासाहेब म्हणतात की पहिल्यापासून बुद्धाचीच तत्व होती, पहिल्यापासून लिबर्टी आणि फॅटर्निटी हे शब्द. आता हे सगळं गोंधळ जो आहे तो त्याचा मेन सोर्स काय आहे, आणि ते मेन सोर्स म्हणून मी ते बाबासाहेबांच्या लिखाणाकडे जास्त वळले. आजही मी बुद्ध आणि जमा मी 3-4 वेळा वाचते, तेव्हा मला कुठेतरी समजतं तो कॉन्टेक्स्ट काय, बाबासाहेब काय म्हणतात आणि बुद्धाची भूमिका काय. कारण बुद्धाला पण इतक्या निगेटिव्हली घेतलंय ना लोकांनी, की तो फार बायकांच्या विरोधातच होता. असंच एक भास आहे ना, की तो बायकोला सोडून गेला, म्हणजे तो काही इतका रिस्पॉन्सिबल पुरुष नव्हताच. म्हणजे अशा पद्धतीचे खूप हे आहेत आणि ते आपल्याला समजले पाहिजेत. आणि म्हणूनच मी म्हणते की तो प्रवास सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, की तुम्ही ते वाचा, समजून घ्या आणि मग तसे लिखाण करा. आणि जेवढे तुम्ही कायदे बघायला गेलात तर ते कायदे करतानाची जी भूमिका आहे ना, आता सगळे म्हणतात की दलितबाई बद्दल कुठे लिहिले बाबासाहेबांनी, काहीच नाही लिहिलेलं तसं पाहायला गेलं तर. मग ते आम्ही त्यांना हे सांगतो, म्हणजे मी जेव्हा डेमोक्रेसीवरती संविधानावरती लेक्चर द्यायला जात ना, तर बायका म्हणतात कुठे लिहिलं त्यांनी असं दलित बायकांचं, कुठे दलित शब्दच कुठे वापरलाय दलित, इथून सुरुवात होते. म्हणजे खूप लोकांचे आर्ग्युमेंट होतात. मग बाबासाहेबांनी बरेच वेळेला चेंज झाले शब्द, डिप्रेस क्लास वापरलाय शब्द असे. पण दलित मग कुठून आले? मग दलित इक्वॅलिटी म्हणतात म्हणून दलित आहेत, मग गरीब आहेत म्हणून, दिन दुबळे आहेत म्हणून दलित आहेत. तर दलिताची परिभाषा कोणी म्हटली? मग पॅन्थर. मग मग चळवळींचा अभ्यास, बाबासाहेबांनी चळवळीचा अभ्यास केला ना, मग पॅन्थर वाचली ना, की मग आपल्याला उलगडा होतं की बापरे, हे तर आपण ऑलरेडी किती 15-20 वर्षापासून हे बघतोय आपण. हा प्रवास आहे खरा ऍक्च्युली, आणि तो समजून घ्यायला पाहिजे, आणि इंटरेस्टिंग आहे ते. आणि मला तर वाटतं की त्याच्यावरतीच खूप काम केलं ना तरी भरपूर आहे, तेच काम जास्त आहे सगळ्यात करण्यासारखं. नाही म्हणजे कळतंय म्हणजे तुझं सगळं हे वाचनामधूनच किती प्रगल्भ तू हे सगळे विषय पाहिलेत आणि वाचन आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून आलेल्या. म्हणजे हे मला वाटतं सगळ्यांना इन्स्पिरेशन, म्हणजे आज जे आपले जे श्रोते सगळे ऐकतात आहेत की बाबासाहेब हे ओरिजिनल टेक्स्ट मधून वाचणं किती महत्वाचं आहे, हे मला वाटतं हे ह्याच्यातून जाणवतं आपल्याला. आणि हे सर्वांनी वाचलं पाहिजे. ओरिजिनल म्हणजे बाबासाहेबांचे स्पीचेस आहेत, खंड जे 1 ते 17 म्हणून आपण, ते वाचणं किती महत्वाचं आहे. आणि म्हणजे एक कॉन्टॅक्ट मिळतो आपल्याला, बाबासाहेब आपल्याशी बोलतात आणि ते समजावून सांगतात. ते मला वाटतं तो फील मला आपण जेव्हा ते पुस्तक हातात घेतो तेव्हा येतो, असं म्हणजे मला पण जाणवतं ते. तर फक्त एक शेवटचा, म्हणजे आपल्या वेळ होत आले, म्हणजे झालीच आहे जवळपास, तर फक्त शेवटचं एक तुला विचार की कसं बघते तू पुढे समाज, कसं आपल्या महिलांनी आणखी काय केलं पाहिजे? बरेच मुद्दे आलेत ऑलरेडी, पण कन्क्लुडिंग रिमार्क काय देशील? म्हणजे तू म्हटली की एक महिलांचं संघटन पाहिजे, आपल्या दलित महिलांचं संघटन पाहिजे आणि दलित महिलांचे प्रश्न वेगळ्या पद्धतीने बघितले पाहिजे, जात समजून घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये महिलांचं स्थान कुठे आहे ते समजून घेतलं पाहिजे. तर ह्याच नोटवर तू पुढे काय सांगशील? म्हणजे जे आपले युवक युवती आहेत स्पेसिफिक त्यांना, आणि दलित समाजातून येणारे ज्या महिला वगैरे आहेत, तर त्यांना तू काय सांगशील? कुठे कसं पुढे आपण हा प्रवास नेला पाहिजे? प्रवास तर नक्कीच न्यावा लागेल, पण याच्यात गल्लत अशी झाली की आता जे दलित बायकांचे जे प्रश्न आहेत ना, ते कुठेतरी ब्लॅक बायकांच्या प्रश्नाशी जोडून घेण्याची जी एक चूक करतोय आपण, ओके. चूकच आहे ऍक्च्युली. त्याच्यासाठी मी म्हणते, कारण बाबासाहेबांनी रेस आणि कास्टला खूप डिफरन्शिएट करून मांडणी केलेली आहे. बाबासाहेब हेही म्हणतात की रेसमध्ये तुम्हाला एक्झिट होण्याचा चान्स आहे, म्हणजे तुम्ही रेसमधनं बाहेर पडू शकता, जे जातीतनं तुम्ही नाही पडू शकत. आता अकॅडमिक्समध्ये आणि ऍक्टिव्हिस्टमध्ये जे काही गोंधळ चालू आहे, तो हा गोंधळ हाच आहे की आपण सगळे प्रश्न, दलित बायकांचे प्रश्न ब्लॅक बायकांना बघूनच सोडवायला लागलोय. ही गल्लत नाही व्हायला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे माझा, अजूनही माझं असं म्हणणं आहे की दलित बायकांचे जे नरेटिव्ह आहेत त्यांना हायलाईट करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म ओपन करावं, जेणेकरून त्यांचं एक डॉक्युमेंटेशन व्हावं. डॉक्युमेंटेशन नसल्यामुळे जे काही प्रॉब्लेम झाले ते आम्ही ऍज अ रिसर्चर खूप फेस केलेलं. म्हणजे आम्हाला घटना माहितीये, पण त्याचं डॉक्युमेंटेशन कुठे काय माहितीये. तर ते डॉक्युमेंटेशन काय करता येईल, हा खूप खूप दिवसापासूनचा माझ्या डोक्यातला प्रश्न आहे की तिथे आपण काय करू शकतो. म्हणजे आत्ताच्या ज्या तरुण मुली आहेत, आता काही अर्बन स्पेसेस मधनं येतात, काही लॉ करतात मुली, हा संविधानाचे सेक्शन वाचतात, पण त्यांना हे नाही माहिती की ते संविधानाचे सेक्शन आपण इम्प्लिमेंट कसे करायचे, त्याच्यात जात कुठे येते. हा सगळा प्रवास आहे ना, त्याचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. पायल दळवीच्या केसमध्ये आम्हाला ते सगळ्यात जास्त मला जास्त जाणवलं, कारण मी संघर्षात ना आले, पण मी माझ्या मुलीला संघर्ष कसा फेस करायचा हे शिकवलंच नाही ना. म्हणजे अशा पद्धतीच्या प्रतिमा होत्या. म्हणजे पायल दळवीच्या केसमध्ये तिच्या आईचं जे बोलणं होतं ना, ते असं रिफ्लेक्ट करत होतं की मला हा संघर्ष माहिती जातीचा, मला धर्माचा संघर्ष माहिती, मला माहिती मी मुस्लिम असल्याचा संघर्ष माहिती, पण मी माझ्या मुलांना तसं तयार नाही केलं त्या सिस्टीमला फेस करायचं. झालंय काय, आपण ब्लेम करण्यामध्ये गेलोय की आपल्याला वाटतं की हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, हेच झालं पाहिजे, यांनीच हे केलं पाहिजे, पण हे करण्यासाठी आपल्याला काय करायचं हे माहिती नाही. तर आम्ही काय म्हणतोय की आपण, माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की आपल्याला ब्लेम आणि क्लेम करायला काहीच राहिलेलं नाहीये सध्या, अशा परिस्थितीमध्ये अडकले.
अशा परिस्थितीत इतकं अडकलो की आपल्याला ब्लेम कुठे करायचं आणि क्लेम कुठे करायचं हेच माहिती नाही. म्हणून आपण हे म्हणतोय की जर अशी परिस्थिती असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की संघर्षासाठी तयार करणं कसं संघर्षातनं कारण हा संघर्ष फक्त असं नाही की मी फेस केल्यामुळे माझी मुलं फेस नाही करणार असं नाही होणार आहे, ते होणारच आहे. मग तिथे आपले काय असणार आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हटलं की महिलांचं जर संघटन झालं तर ते कुठल्या कसं असलं पाहिजे, म्हणजे त्यांची स्वतःची मॅनिफेस्टेशन काय असलं पाहिजे. बरोबर. ते फक्त ब्लॅक बायकांसारखंच आहे का, हे खरं तर मी म्हणते दलित बायकांनी खूप रिफ्लेक्ट करावं की सगळे संघर्ष आपले दलित ब्लॅक बायकांसारखे नाही. ब्लॅक बायकांचा जो संघर्ष आहे त्याला आपण जोडून सोलिडॅरिटी म्हणून किंवा तो एक संघर्षात म्हणून एक सपोर्ट सिस्टीम म्हणून बघू शकतो, सिस्टरहुड म्हणून बघू शकतो. पण तो संघर्ष म्हणजे आपला संघर्ष आहे हाय मांडणं म्हणजे काळ्या स्त्रियांचा प्रवास आणि दलित स्त्रियांचा प्रवास सारखाच आहे असं मी खूप प्लॅटफॉर्मवरती पाहिलेलं आहे. म्हणजे एकाच बोटीमध्ये बसले, म्हणजे रेस आणि कास्ट एकाच बोटीमध्ये बसले नाहीये ना तसं. तो खूप गल्लत होते. तर तो जरा थोडस त्याच्यावरती हे केलं पाहिजे. दलित फेमिनिझमचा आता एक मोठा ट्रेंड आहे मार्केटमध्ये, अकॅडमिक्समध्ये. ते काय आहे दलित फेमिनिझम? बरं दलित फेमिनिझम जर आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन काय आहे? फक्त इक्वॅलिटी आहे. मग ती इक्वॅलिटी कुठल्या मार्गाने येणार आहे ते कोणालाच माहिती नाही. मग त्याच्यावरती चर्चाच नाहीये. मी आता बुद्धाणीस धम्मामध्ये मी तेच लिखाण करते की त्याचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही काय बघता. जेव्हा सवर्ण महिना म्हणतात की आमचं ट्रान्सफॉर्मेशन काय, आम्हाला हे पाहिजे की आम्हाला सगळ्या ह्याच्यातनं मुक्ती पाहिजे, सगळ्या दुःख शोषणातनं मुक्ती पाहिजे. तर बुद्धही तेच सांगतोय इमॅन्सिपेट व्हा. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन होतंय ना. म्हणजे दलित बायकांची चळवळीची भूमिका काय असली पाहिजे, महिलांचे खास ट्रान्सफॉर्मेशन. तुम्हाला सोशल ट्रान्सफॉर्मेशन कुठे पाहिजे, तर हे सगळे मुद्दे आहेत ना, याला आता हायलाइट करण्याची खूप गरज आहे. नाही तर हे जर नाही झालं ना तर मग ते असं भरकटल्यासारखं होतं की मग बऱ्याचदा वुमेन स्टडीज मध्ये येऊन सुद्धा मुली एका सवर्ण महिलांच्या प्रश्नांना इन्फ्लुएन्स होऊन दलित फेमिनिझम मांडतात. असा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणून जरी संघटन झालं तर तुम्हाला माहिती पाहिजे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन, सोशल ट्रान्सफॉर्मेशन काय आहे, तुम्हाला काय म्हणायचं, तुम्हाला कशातनं मुक्ती पाहिजे, तुम्हाला जातीतनं मुक्ती पाहिजे आणि तो मुक्तीचा मार्ग काय आहे तो ते पण सांगा. मग जसं दलित सवर्ण बायका म्हणतात की आमचा मुक्तीचा मार्ग अशा पद्धतीने आहे, आम्हाला इक्वॅलिटी आली नाही आली तरी आम्हाला इमॅन्सिपेट होण्यासाठी आमचा हा मार्ग आहे, आम्ही इथे इंटरव्हेन्शन करू तिथे इंटरव्हेन्शन करू. आम्ही म्हणतो की बुद्धाच्या मार्गाने गेल्याने पण होणार असेल तर तेही आम्ही करायला तयार आहोत. आणि बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये तर सोशल ट्रान्सफॉर्मेशन हे अल्टिमेट गोलच आहे बाबासाहेबांचं. आणि त्याच्याशिवाय बायकांचे प्रश्न, दलित बायकांचे प्रश्न सुटणार नाहीयेत, हे तर बाबासाहेबांनी आधीच लिहिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात पण आर्ग्युमेंट आहेत की पहिले जात येते की नंतर जेंडर येतं, कास्ट आधी येते की जेंडर येतं, याच्यावरती पण डिस्कशन आहेत. मग हे आपल्याला थोडंसं दलित बायकांचा कॉन्शियसनेस परत वाढवण्याची गरज आहे. तो कॉन्शियसनेस कुठल्याही सवर्ण स्त्रीवादी भूमिकांना इन्फ्लुएन्स न होणारा असलं पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण काय होतं की मी बऱ्याचदा बघितलं की मुली जेंडरला सेंट्रिक समजून सगळं काहीतरी मांडतात, अशा पद्धतीचं आहे. तर असं ते नाही व्हायला पाहिजे, असं तर चालू आहे सध्या. खूप खूप धन्यवाद. म्हणजे आज मला वाटतं वेळेपेक्षा आपण पुढे गेलो, पण आपलं जे डिस्कशन होतं त्याचे मुद्दे इतके स्ट्रॉंग आले की ते आपण थांबवू नाही शकलो. पण मला वाटतं तुझा जो अकॅडमिक्स मधला अनुभव आहे हा खूप महत्वाचा आहे आणि खूप गाढा अनुभव आहे. म्हणजे जसं तू मानते की 1% लोक पण आपल्याला दिसत नाही महिला अकॅडमिक्स मध्ये. तर मला वाटतं की आज जे आपले श्रोते आहे की त्यांनी, आणि महिलांचं आपल्याला दिसतंच की 12वी झाली, ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर मग कुठेतरी स्टॉप होतात. तर तसं न होतं त्यांनी जास्तीत जास्त पुढे अकॅडमिक्स मध्ये येऊन जशी तू क्रांती घडवतीये तसं बऱ्याच आपल्या दलित महिला जर एकत्र आल्या आणि त्यांनी असे सगळे मुद्दे मांडले तर मला वाटतं खूप आपला हा प्रवास आणखी म्हणजे प्रवास तर सुरूच आहे पण त्याला आणखी एक वेगळं वळण मिळेल. आणि जे तू मांडले की आपला रिसर्च आहे तो एकदम स्पेसिफिक, ज्याला दिशा म्हणजे अभ्यासू जे दिशा मिळेल, हे मला वाटतं अकॅडमिक्स मध्ये आपल्या जास्तीत जास्त महिला आल्या तर त्याच्यामुळे हा आपला फायदा होणार आहे. तर खूप खूप धन्यवाद. आज तुझा पूर्ण प्रवास आणि तुझी जी जिद्द आहे आणि जी तळमळ आहे म्हणजे आपले महिलांचे विषय समजून घेण्याला, आणि तुझी जी मला वाटतं जे संशोधनाची पद्धत आहे ते खूपच प्रभावी आहे. म्हणजे तू जे तुलनात्मक बघतीये आणि सगळ्यामध्ये कशी जात आहे, महिलांचं कसं शोषण आहे किंवा त्या कुठे आहेत, दलित महिला कुठे आहेत, हे तू बघण्याचा तुझ्या अभ्यासामधून प्रयत्न करते, तेच तुझ्या पुस्तकामधून लोकांपर्यंत पोहोचवतीये. तर त्याच्याबद्दल खूप खूप तुझे धन्यवाद. आणि असंच आपण आणखी सेशन्स मध्ये भेटूयाच. तर खूप खूप धन्यवाद. जय भीम सर्वात. मला तर स्पेशल थँक्स द्यावं वाटतंय की एक तर बहुजन संघटनांचं पण एक छान काम चालू आहे, वेगवेगळ्या विषयांना ते वाचा फोडतात आणि लोक समोर येतात. आणि स्पेशल थँक्स तुला पण की या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला माझी संधी मिळाली थोडी सांगण्याची. थँक्यू. आणि जय भीम, नमो बुद्धाय. आणि असंच आपला प्रवास चालत राहील, आपला प्रवास काही संपणार नाहीये आणि आपण परत भेटत राहू असंच नवीन नवीन मुद्दे घेऊन. थँक्यू. थँक्यू. जय